आपल्याला पाठवता येईल. तर जस्ट हा, मिनिट लाईव्ह करतो, जस्ट लाईव्ह मिनिट. सुरू झालं सर. सुरू झालंय. सुरू झाले. ओके ओके. हा, आता करा सुरू. हा, नमस्कार. शिक्षण विकास मंच यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024 या विषयावर ऑनलाईन शिक्षण कट्ट्यासाठी राज्यभरातून या ठिकाणी जॉईन झालेल्या सर्व शिक्षक, अभ्यासक, शिक्षण तज्ञ, पत्रकार, पालक आणि विद्यार्थी यांचं मी शिक्षण विकास मंच यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने मनापासून स्वागत करतो आहे. ते तज्ञ या शिक्षण कट्ट्यासाठी राज्यभरातून वेबिनारच्या ऑनलाईनच्या माध्यमातून उपस्थित झालेले आहेत. त्या सर्व तज्ञांचं, अभ्यासकांचं आणि मान्यवरांचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो आहे. आणि एका महत्वाच्या विषयाला आज आपण या ठिकाणी एका महत्वाच्या विषयावर आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आराखडा प्रसिद्ध झाला आणि तो आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर एनसीईआरटीने तो प्रसिद्ध केला आणि प्रसिद्ध केल्यानंतर त्यावर जनतेकडून काय आक्षेप आणि काय सूचना आहेत याही त्यांनी त्या ठिकाणी मागवलेल्या आहेत. इयत्ता 3री ते इयत्ता 12वी हा जो पाठ्यक्रम तयार करायचा आहे, पाठ्यक्रमाची जी पुस्तकं तयार करायची आहेत त्या संदर्भामध्ये हा मसुदा नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने NEP 2020च्या अनुषंगाने हा मसुदा तयार करण्यात आलेला आहे आणि तो आता या वेबसाईटवर आहे आणि NCERTने त्यावर सूचना मागवलेल्या आहेत. त्या संदर्भामध्ये राज्यभरामध्ये जेव्हा हा आराखडा प्रसिद्ध झाला तेव्हा अनेक क्रिया आणि प्रतिक्रिया त्या संदर्भामध्ये उमटलेल्या आपण वेगवेगळ्या प्रसिद्धी माध्यमातून वाचत आहोत. ही मीटिंग आयोजित केलेली आहे. वास्तविक पाहता अशा मीटिंग सर्वांनी आयोजित करणं अपेक्षित होतं, परंतु तो पुढाकार शिक्षण विकास मंचाने यशवंतराव चव्हाण सेंटरने पहिल्यांदा घेतलेला आहे आणि आदरणीय ज्येष्ठ शिक्षण तज्ञ डॉक्टर वसंत काळपांडे सर, माननीय हर्डीकर मॅडम आणि अन्य जे तज्ञ आहेत त्यांना निमंत्रित करून आपण ही चर्चा या ठिकाणी आज घडवून आणत आहोत. राज्य अभ्यासक्रम आराखडा आणि त्यानंतर येणारी पुस्तकं यावर राज्यभरात शिक्षणप्रेमी आणि अन्य जे घटक आहेत त्यांच्याकडनं विचार विनिमय होणं अपेक्षित आहे आणि तोच हेतू घेऊन आपण या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या आराखड्याची दिशा कोणती असावी आणि आपल्या आजच्या चर्चेची दिशा कोणती असावी हे सांगण्यासाठी मी शिक्षण विकास मंचाचे मुख्य संयोजक आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ञ डॉक्टर वसंत काळपांडे सर यांना निमंत्रित करतो. डॉक्टर वसंत काळपांडे सर. नमस्कार. महाराष्ट्र राज्याचा अभ्यासक्रम आराखडा नुकताच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने प्रकाशित केलेला आहे. आवाज नाही येत का? आवाज येतोय? मध्येच मला एक चॅट बॉक्स मध्ये दिसलं की आवाज येत नाही म्हणून. या अभ्यासक्रम आराखड्यावर चर्चा करायला आज आपण ही झूम मीटिंग आयोजित केलेली आहे. इथे कारण आपण प्रत्येकाने अगदी थोडक्यात बोलायचं, त्याच्यामुळे मी सुद्धा अगदी थोडक्यातच बोलणार आहे आणि काय गोष्टी कशावर आपण बोलायचं आणि कशावर बोलायचं नाही आहे त्याच्याबद्दल सुद्धा
आता ज्याच्यावर बोलायचं नाही त्या बिनमहत्वाच्या आहे असं मी मुळीच म्हणत नाही. पण आपल्याकडे एक वेळही कमी आहे आणि आपल्याला कुठल्याही विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचा आराखडा तयार व्हावा या दृष्टीने चांगल्या सूचना द्याव्यात याच्यासाठी म्हणून आपल्या सूचना असतील. पहिल्यांदा म्हणजे भरपूर चर्चा जी सामाजिक माध्यमांवर झाली ती कशावर झाली? मनुस्मृती, मनाचे श्लोक आणि भगवद्गीता. आता सरकारने माघार घेतलेली आहे. जर कोणाला तरीही उत्साह असेल याच्यावर चर्चा करायचा तर त्यांनी दुसऱ्या प्लॅटफॉर्म वापरावे. पण या प्लॅटफॉर्मवर याच्याबद्दल काही मत द्यायची गरज नाही. त्याच्यानंतर कुठेही आपल्या चर्चेमध्ये कुठे कुठे पक्षाबद्दल किंवा त्यांच्या हेतूंबद्दल वगैरे नाही. आपण कोणाच्या विरोधात इथे आलेलो नाही आहोत. आपण आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचा अभ्यासक्रम उपलब्ध व्हावा यासाठी इथे आलेलो आहोत आणि त्या दृष्टीने आपल्या सगळ्या सूचना असाव्यात. इथे हा अभ्यासक्रम वाचल्यानंतर एक लक्षात येतं की हा मी वाटतं मराठीमधला अभ्यासक्रम तयार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं तर भरपूर त्याच्यामध्ये वर्तमानपत्रामध्ये ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्याच्यानंतर एक प्रेस नोट सुद्धा एनसीईआरटीने काढली. ती म्हणजे 1ली पासून 10वी पर्यंत मराठी कंपल्सरी राहील, 1ली पासून 12वी पर्यंत इंग्रजी पण अनिवार्य राहील. या गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्याच्यावर फार मोठी चर्चा करायची गरज नाही आहे. तर त्या अनुषंगाने मी माझे काही अभिप्राय याच्याबद्दल मांडतो आणि मग आपण पुढच्या चर्चेला बाकीचे लोक बोलतील. कुठे आपला आराखडा जेव्हा आपण तयार करतो त्यावेळेला राज्य जो एनसीएफ आहे त्या एनसीएफ मध्ये ज्या गोष्टी आहेत आणि ज्याच्याशी आपण सहमत आहोत आणि बऱ्याचशा गोष्टी असतील त्याच्याच तर त्याच्याबद्दल खरं काही बोलायची गरज नाही. एनसीईआरटीने सुद्धा तेच करायला पाहिजे होतं की जे मोठं डॉक्युमेंट आहे 600 पानांचं त्याचं मराठीत जसं की तसं चांगल्या प्रकारचं भाषांतर करायला पाहिजे होतं आणि ते न करता काहीतरी एक अतिशय रद्दी दर्जाचं भाषांतर की ज्याचा अर्थ लावता लागत नाही अशा प्रकारचं भाषांतर आपल्याकडे दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी गाळल्या आणि फापट पसारा वाटेल अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये मी त्याच्यातल्या घेतलेल्या आहे. त्याचा संदर्भ दिलेला नाही त्याच्यामुळे तो फापट पसारा वाटतो कदाचित नसेल. त्याच्यामुळे मूळ डॉक्युमेंट जर दिला असता आणि फक्त महाराष्ट्रामध्ये आपण काय बदल करत आहोत म्हणजे महाराष्ट्रामध्ये सध्याची परिस्थिती काय आहे त्यानंतर पुढे काय राहणार आहे हा आराखडा घेतल्यानंतर काही बदल करणार नसू आपण तरी एनसीएफ मध्ये काही दिलेलं आहे आणि त्याच्यापेक्षा आपण वेगळं काही करणार असू म्हणजे पूर्वी पण वेगळं होतं आताही वेगळं आहे तर ते कारणासह खरं याच्यामध्ये द्यायला पाहिजे होतं. हा आराखडा वेगळा का करावा लागतो तर प्रत्येक राज्याचे काही वैशिष्ट्य आहेत. ते वैशिष्ट्य खरं म्हणजे इथे आले नाही. प्रस्तावनेमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. प्रस्तावनेत पण बऱ्याच गोष्टी आहेत की त्या चक्क खोट्या म्हणता येतील अशा पण आहेत की आम्ही सगळ्यांचे अभिप्राय घेतले आणि त्याचा विचार करून हा आराखडा तयार केलेला आहे. आता त्या अभिप्रायासाठी खुलं गेलेलं आहे. कुठले अभिप्राय घेतलेले आहेत? महाराष्ट्राचं खरं सगळ्यात पहिलं जे वैशिष्ट्य अगदी पूर्वीपासून ते म्हणजे सामाजिक सुधारणा आणि शिक्षण या बाबतीमध्ये आपलं राज्य कायम अग्रेसर राहिलेलं आहे आणि इतकंच नाही तर आपण नेतृत्व दिलंय दोन्ही बाबतीमध्ये. याचा मागमूसही ह्या आराखड्यामध्ये कुठेही आलेलं नाही की आपण कशाच्या बाबतीत नेतृत्व दिलेलं आहे पुढे देऊ शकतो. सामाजिक सुधारणाच्या बाबतीमध्ये काय आहे त्याच्यामध्ये तर काही म्हणजे एनसीएफ मध्ये उल्लेख आहे पण ते इकडे गाळलेले असतील असे पण आहेत. औद्योगिकरण शहरीकरण रोजगाराच्या संधी ही आणखी काही वैशिष्ट्य आहेत. अनुदानित शाळा आपल्याकडे जे आहेत तर जवळपास
इतक्या शाळा कुठेच नाही किंवा बहुतेक नाहीतच असं म्हटलं तरी चालेल. आणि या बॅकग्राऊंडवर आपल्याला काय काय करायला पाहिजे होतं तर ते त्याच्यामध्ये यायला पाहिजे होतं, ते नेमकं नाही आले. आता काही गोष्टी मी अगदी ठळक वेळ कमी असल्यामुळे मांडतो. त्या म्हणजे मोजक्याच गोष्टी मांडतो. पहिलं म्हणजे आपल्याकडे भाषांची खूप विविधता आहे, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मायग्रेशन हे भारतातल्या कोणत्याही राज्यामध्ये होत नाही. महाराष्ट्रातून बाहेर जाण्याची संख्या खूप कमी असते, कारण इथे रोजगाराच्या संधी चांगल्या आहेत. आणि आपल्याकडे रोजगाराच्या संधी चांगल्या असल्यामुळे बाहेरच्या राज्यातून आपल्याकडे खूप लोक येत आहेत. त्याच्यामुळे आपल्याकडे अनेक भाषा म्हणजे माध्यमं पण आहेत आणि जी शिकायची संधी आहे. अगदी तमिळ, बंगाली वगैरे त्या पण भाषा आहेत. पण आराखडा बनवताना फक्त मराठी माध्यमाच्या शाळा नजरेसमोर धरून हा आराखडा तयार केलेला आहे, अशा प्रकारचं चित्र दिसतं. आणि त्याला आणखी वेगळा पुरावा दाखवायची गरजच नाही. भाषा योजना जर आपण पाहिली तर 9वी-10वी करता त्यांनी काय भाषा दिलेल्या आहेत? मराठी प्रथम भाषा, हिंदी किंवा हिंदी संस्कृत संयुक्त दुसरी भाषा, इंग्रजी तिसरी भाषा, बाकी आणखी कुठे पर्यायच नाही. म्हणजे फक्त मराठी माध्यमापुरतंही दिलेलं आहे. तर पहिल्यांदा म्हणजे माध्यमनिहाय सध्या काय परिस्थिती आहे, भाषा योजना तिथली आत्ताची काय आहे, एनसीआरटी कडून काय अपेक्षा आहेत आणि आपल्याकडे काही बदल करायचे जर असतील तर ते त्याच्यामध्ये द्यायला पाहिजे. संयुक्त अभ्यासक्रम भाषांचे हे फक्त महाराष्ट्राचंच वैशिष्ट्य आहे आणि भाषांची विविधता आणि प्रत्येकाला आपली भाषा शिकता यावी म्हणून हा पर्याय आहे. आणि हा पर्याय त्याचा साधा उल्लेख सुद्धा कुठेही दिलेला केलेला नाहीये, की पुढे आपण याचं काय करणार आहोत ते पण माहिती नाही. त्याच्याबद्दल पण इथे स्पष्ट करणं आवश्यक आहे. त्यानंतर आणखी महत्वाचं बघा, इंग्रजीबद्दल 11वी-12वी मध्ये सरळ फॉरेन लँग्वेज म्हणून इंग्रजीला म्हटलेलं आहे. इंग्रजीला परकी भाषा असा उल्लेख आतापर्यंतच्या कोणत्याही डॉक्युमेंटमध्ये मी पाहिलेला नाहीये. जी भाषा भारताची ऑफिशियल लँग्वेज आहे, न्यायालयांची भाषा आहे, ती भाषा फॉरेन लँग्वेज कशी असू शकते? एक सार्वभौम देश ती परकी भाषा आपली भाषा ही अधिकृत भाषा म्हणून वापरेल का? म्हणजे हे साधं सारा विचार सुद्धा हा आराखडा तयार करताना सुटलेला दिसतोय. नंतर आणखी त्याच्यामध्ये जे काही गट तयार केलेले आहेत त्याच्यामध्ये 11वी-12वी साठी म्हणजे खरं 8वी ते 12वी साठीच 4 गट तयार केलेले आहे. पहिला भाषांचा, दुसरा गणित सायन्सचा एक गट, नंतर कला, शारीरिक शिक्षण, कार्यानुभव तिसरा गट, सोशल सायन्सेस आणि इंटर डिसिप्लिनरी सब्जेक्ट हा चौथा गट. इथे मात्र 5 गट केलेले आहेत. आता मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच आपण स्वीकारणार म्हणतो, पण इथे त्याला छेद जाणं कसा चॉईस करता येतो? तर पहिल्या गटामध्ये सायन्स आणि कॉमर्स या दोनचा संबंध काय मला नाही कळलं. आणि चौथा गट आहे त्याच्यामध्ये गणित आणि मला वाटतं इंटरडिसिप्लिनरी सब्जेक्ट. म्हणजे कोणाला जर आणि 2 गटातून 4 विषय घेता येतात. मग सायन्स आणि 3 विषय म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि गणित असे विषय घेता येतात. असं जर करता येत असेल तर मग मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच कुठे राहिला? आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे केंद्रीय विद्यालय आणि महाराष्ट्र ही दोनच ठिकाणं आणि जवाहर नवोदय विद्यालय की जिथे द्वैभाषिक पद्धतीने शिकवतात. इथे आपण त्याला सेमी इंग्रजी म्हणतो. आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये 10वीला 5 लाख विद्यार्थी मराठी माध्यमाचे हे सेमी इंग्रजी पद्धतीने गणित आणि विज्ञानाचे पेपर्स त्यांनी दिलेले आहेत. आणि त्याचा साधा उल्लेख सुद्धा त्याच्यामध्ये पुढे याचं काय करणार आहोत आणि पॉलिसीमध्ये म्हटलेलं आहे की 6वी पासूनच हे द्वैभाषिक पद्धत सुरू करा म्हणून.
त्यानंतर पुढे सातत्यपूर्ण मूल्यमापन, त्याचं महत्व वाढणार आहे. परीक्षांबाबत काही गोष्टी टाकल्या असल्या तरी आपल्याकडे परीक्षेची जी वाईट अवस्था, खास करून 10वी-12वीच्या परीक्षांची, सपाटीकरण जे प्रचंड झालेलं आहे, तर तर त्याच्याकरता काय उपाययोजना करणार, त्याचा उल्लेख कुठे नाही आहे. मूळ भारतीय भाषा असं जे म्हटलेलं आहे त्याचा अर्थ काय ते पण मला समजलेलं नाही. ते समजणं खूप आवश्यक आहे. भाषांतर वगैरे याच्यात तर प्रचंड म्हणजे प्रचंड चुका आहे, अर्थ कळत नाहीत. नंतर इतकंच नाही तर एनसीएफ मध्ये जे काही दिलेलं आहे ते हे ऍब्रिव्हिएटेड डिक्शन आहे का, तर तसंही नाही. त्यांना सोयीचं जे वाटेल ते घेतलेलं आहे, किंवा निष्काळजीपणाने केलेला असेल. पण असा मसुदा हजारो लोकांना त्रास कशाला द्यायचा. त्याच्यापेक्षा एसआरडीने काय करायला पाहिजे, तर हा मसुदा पुन्हा एकदा नव्याने लिहायला पाहिजे. नंतर ही जी समिती आहे तिने एकदा पाहायला पाहिजे आणि त्याच्यानंतर सुकाणू समितीची मान्यता घेऊन पुन्हा एकदा सूचनांसाठी तो खुला केला पाहिजे. हा लोकांना त्रास देण्याचं काही खरं कारण नाही आहे. आणि असं करताना काय होतं की चुका शोधण्यातच सगळा वेळ जातो. परत त्या चुका शोधताना काय होतं, मूळ अप्रोच, महत्वाच्या सूचना त्या बाजूलाच पडतात. आणि सूचना आपल्या गेल्यानंतर पुढे असंही होईल की ठीक आहे, जेवढं आलं तेवढं काहीतरी त्यांना वाटतील तेवढं दुरुस्त करतील आणि मसुदा प्रकाशित होईल. आणि नंतर मग परत म्हणा की नाही, ह्या सूचना आल्याच नव्हत्या म्हणून आम्ही काही केलं नाही. त्याच्यापेक्षा त्यांच्या पातळीवर जेवढे काही बदल आवश्यक वाटतात त्यांनी ते करावेत आणि पुन्हा फेरविचारासाठी ठेवावेत. इथे सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे आपल्या सूचनांमध्ये, ते सेवानिवृत्त झालेले काही अधिकारी आम्ही आहोत, पण शिक्षकांचा खूप महत्वाचा आहे. पॉलिसीमध्ये म्हटलेलंच आहे की सुधारणांचं केंद्र जर कोण असेल तर शिक्षक. दुर्दैवानी परिस्थिती अशी झालेली आहे की शिक्षक आहेत आता त्यांचं सर्व्हिस कंडिशन, स्पेस, केस आणि त्याच्यात सिक्युरिटी वगैरे याच्या पलीकडे कोणी जायला तयार नाही. पण आणि राजकीय त्यांच्या संघटना ज्या आहेत त्याही काही करत नाही. मुख्याध्यापकांच्या संघटना आहेत ती तर भरपूरच निष्क्रिय झाली आहेत. त्यांच्याकडे काय अकॅडमिक सेट असतो तो काही काम करत नाही. आणि म्हणजे हे लक्षात घ्यायला पाहिजे की ठीक आहे, स्वतःचे जे अधिकार आहेत, स्वतःच्या ज्या काही मागण्या आहेत, स्वतःच्या सर्व्हिस कंडिशन चांगल्या व्हाव्यात त्याच्याकरता नक्की भांडा. पण 5 कोटी नजरा तुमच्याकडे अपेक्षेने पाहत आहेत हे लक्षात ठेवा आणि जरा ह्याच्याकडे प्रायोरिटीने लक्ष द्या. आणि हा भाग जो आहे, मला खूप वाईट वाटलं की शिक्षकांच्या एवढ्या संघटना आहेत, एटीएफ आहे, भाऊसाहेब चासकर आज आहेत, एटीएम आहे, ह्या कोणीही याच्यावर चर्चा केली नाही. आज आपण म्हणून पहिल्यांदा घेत आहोत. तर इथे मोकळेपणाने सूचना कराव्यात अशी सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर माजी विद्यासचिव बालभारती आणि शिक्षण क्षेत्राच्या अभ्यासिका आणि ज्यांनी 2 दशक पुस्तक महाराष्ट्राला पुरवण्याचं काम केलं. अगदी म्हणजे 1990चं दशक असेल किंवा 2000चं दशक असेल, या काळामध्ये ज्यांनी खूप चांगली पुस्तकं महाराष्ट्र राज्याला दिली, त्या माननीय धन्वंती हर्डीकर मॅडम या ठिकाणी राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024 बद्दल आपलं मत व्यक्त करत आहे. तरी माननीय मॅडमला मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. हर्डीकर मॅडम. धन्यवाद सर. सर्वांना नमस्कार. शिक्षण विकास मंचाने हा जो आज कट्टा आयोजित केला आहे
इथे बोलण्याची संधी मला दिली याबद्दल खरोखर त्यांचे आभार मानते. कारण आता काळपांडे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे अतिशय महत्वाचं डॉक्युमेंट आता आपल्या समोर आलंय आणि त्याच्यावर टीका टिप्पणी समाज माध्यमांवरनं आणि पेपर मधून काही प्रमाणात बऱ्याच प्रमाणात होते असं म्हणू आपण. पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये शैक्षणिक चर्चांचा आणि ह्या डॉक्युमेंटचा पुढे उपयोग कसा होणार आहे, काय होणार आहे, त्याचा परिणाम एकूण शिक्षण क्षेत्राच्या सगळ्या वेगवेगळ्या अंगांवर काय होणार आहे, ह्या दृष्टीने खूप चर्चा होऊ शकत नाहीये. ती चर्चा शिक्षण विकास मंचमध्ये होते याबद्दल त्यांचे आभार आणि तिथे बोलायला संधी दिली म्हणून पुन्हा एकदा आभार. ह्या आराखड्याबद्दल बोलण्यापूर्वी मला थोडासा पूर्वीचा आढावा घ्यायचा आहे की 1966चा जो अभ्यासक्रम होता महाराष्ट्र राज्यात निर्माण झाल्यानंतरचा पहिला अभ्यासक्रम, तेव्हाचं चित्र असं होतं की हा अभ्यासक्रम प्रत्येक शाळेत असायचा, शिक्षकांना माहिती असायचा, अभ्यासक्रम पाठ्यपुस्तकं तयार करणाऱ्या लोकांना, प्रशिक्षण देणाऱ्या लोकांना सगळ्यांना त्या अभ्यासक्रमाची व्यवस्थित माहिती असायची आणि ती एक चौकट असल्यामुळे शिकवण्याला सुद्धा एक आकार होता. त्याच्यानंतर अभ्यासक्रमाची डॉक्युमेंट्स त्यांचा आकार खूप वाढत वाढत गेला आणि 2012 मध्ये जो अभ्यासक्रम तयार झाला तो तर जवळजवळ त्याचे 4 खंड लक्षात घेतले तर 2,000 पानांचा तो अभ्यासक्रम होता. पण ह्या अभ्यासक्रमांचा आकार वाढला तरी सुद्धा तो लोकांच्या हातात दिसण्याचं प्रमाण कमी कमी होत गेलं आणि आता ह्या आराखड्याबद्दल सुद्धा मला हीच भीती वाटते की असंच काहीतरी होईल की काय. हे होण्याची कारण काय? NCF हे जे डॉक्युमेंट आहे म्हणजे राष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेला जो अभ्यासक्रम आराखडा आहे, अभ्यासक्रम नव्हे अभ्यासक्रम आराखडा, अभ्यासक्रम कसा असावा, शालेय शिक्षण पद्धती कशी असावी याची एक चौकट घालून देणारं ते डॉक्युमेंट आहे, खूप विस्तृत आहे. त्यांनी काय म्हटलंय त्याच्यामध्ये की प्रत्येक शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला म्हणजे पालक असतील, शिक्षक असतील, वेगवेगळ्या स्तरावर काम करणारे अधिकारी असतील, शिक्षण संस्था असतील, ह्या सगळ्यांनी आपल्याला नेमकं काय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करायचंय आणि ते काम करताना कोणती काळजी घ्यायची आहे, आपण कोणत्या गोष्टी आपल्या हातनं घडायलाच पाहिजेत किंवा अजिबात घडता कामा नयेत आणि का नाही त्या असं ह्या आराखड्यात असंच का म्हटलंय, तसंच का नाही म्हटलं, ह्या सगळ्याचं एक व्यवस्थित विश्लेषण करणारं डॉक्युमेंट म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा हा त्यांनी तयार केलेला आहे. आणि निदान त्यामध्ये असं म्हटलंय की हा सगळ्यांना उपयोगाचा, वाचायला सोपा जावा असा आणि आपलं काहीतरी प्रतिबिंब त्याच्यात दिसेल, आपल्याला हा आपलासा वाटेल असा असावा असा आम्ही प्रयत्न करतोय. एवढंच नाही तर त्यांनी हा आराखडा, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा वाचावा कसा याच्यासाठी सुद्धा सुरुवातीला एक सूचना दिल्या आहेत की विषय शिक्षकांना समजा सगळं वाचणं शक्य नसेल तर त्यांनी सुरुवातीचा थोडासा तात्विक भाग वाचावा आणि मग आपल्या विषयापुरता भाग वाचावा. पण जे प्रशासकीय अधिकारी आहेत किंवा अभ्यासक्रम तयार करणारे लोक आहेत त्यांनी मात्र संपूर्णच डॉक्युमेंट वाचावं असं त्यांचं म्हणणं आहे. तर एवढं सगळं देण्याची काय गरज आहे, म्हणजे हा सगळा एवढा व्याप मांडण्याची खरंच गरज आहे का? तर मला असं वाटतं की आहे ती गरज. कारण पुष्कळ वेळा आत्ता आपल्याला असं चित्र दिसतं की वर्गामध्ये शिक्षक गेल्यानंतर ही कायमच टीका होत असते की ते फक्त पाठ्यपुस्तकातले धडे शिकवतात आणि त्याच्यातले सुद्धा कृती वगैरे घेत नाही, धडे वाचून शिकवतात, प्रश्नोत्तर करतात, परीक्षांपुरतं शिकवतात आणि त्यामुळे सगळ्या शिक्षणातनं होणारा जो मुलांचा विकास आहे तो विकास नाही होऊ शकत. अतिशय मर्यादित पद्धतीने मुलांना पुढे पुढे ढकलत नेलं जातं. ही जर मुख्य त्रुटी असेल तर तसं न होण्यासाठी काय करायचं आणि का करायचं हे प्रत्येक माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ते देण्याचं काम नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क असं म्हणतं की आम्ही करतोय. पण राज्यामध्ये अर्थात नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क हे जरी दिशादर्शक असलं तरी राज्यातल्या मुलांसाठी पुन्हा प्रत्येक राज्यांनी शिक्षणा कन्करंट लिस्टवरचा विषय असल्याने स्वतःचं डॉक्युमेंट तयार करणं अपेक्षित आहे.
की प्रत्येक राज्याच्या गरजा लक्षात घेऊन, तिथली वेगळी परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी आपल्या संदर्भात याचं आणखी थोडं इलॅबोरेशन करणं आवश्यक आहे. आणि खरं सांगायचं तर म्हणजे शिक्षणाचा विचार केला तर खरोखर म्हणजे घटने इतकं या करिक्युलर फ्रेमवर्कच्या डॉक्युमेंट म्हणजे घटनेनी जशी तुम्हाला सगळी तुमची मूल्य आणि केलेली आहे तसंच म्हणजे शिक्षणाची तात्विक चौकट, मूल्य, काय करावं काय करू नये, काय डिझायरेबल आहे, काय इष्ट आहे काय नाही हे दाखवणारं हे डॉक्युमेंट आहे. आणि म्हणून ते राज्यांनी सुद्धा खूप गांभीर्याने घ्यायला पाहिजे. आणि वेळ थोडा आहे म्हणून पटकन मुद्द्यावर येते की मला खरंच असं म्हणायचंय की ज्या गांभीर्याने हे डॉक्युमेंट तयार व्हायला पाहिजे होतं तसं झालेलं आहे असं अजिबात दिसत नाही. म्हणजे हे 350 पानाचं डॉक्युमेंट वाचायला सुरुवात केल्यानंतर अक्षरशः पहिल्या पानापासून ते मग आपण पुढे चालत गेलो तर सर्व प्रकारच्या चुका या डॉक्युमेंटमध्ये आहेत. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं तसं या डॉक्युमेंटमध्ये वरवरच्या दुरुस्त्या किंवा एक जुजबी वरवर काही ठिकाणी केलेल्या दुरुस्त्या हे करून पुरणार नाहीये. तसं केलं तर काय होईल तर बोजड भाषा, चुकीचं भाषांतर, संदिग्धता हे सगळे दोष या डॉक्युमेंटमध्ये राहून गेले तर मुख्य जो त्याचा उद्देश आहे की लोकांनी हे वाचावं आणि समजून घ्यावं तो अजिबात त्यातनं पार पडणार नाही. म्हणजे हे डॉक्युमेंट तयार करताना किंवा कुठलंही असं राज्यस्तरीय डॉक्युमेंट तयार करताना ते 10 वेळा तपासलं पाहिजे. मला असं वाटतंय की बहुतेक दुर्दैवाने हे जे डॉक्युमेंट पहिलं त्याचं लेखन झालं त्यानंतर ते एकदा सुद्धा तपासलं जमा करताना असं मला वाटत नाही. कोणकोणत्या प्रकारच्या चुका आहेत त्याच्यात तर प्रूफ रिडिंगच्या तर चुका आहेतच आहेत. राज्यस्तरीय संस्थेकडनं एखादं डॉक्युमेंट येतं तेव्हा त्याच्यात अनावधानाने शेवटी म्हणजे मानवी चुका काही राहू शकतात हे आपण अगदीच मान्य करू. म्हणजे त्यातनं बालभारती संस्थेमध्ये असताना मी सुद्धा गेलेले आहे. कधीतरी अनावधानाने एखादी चूक राहून जाते पण किती म्हणजे प्रत्येक पानागणिक जर मराठीच्या लिंगवचनाच्या सुद्धा चुका होणार असतील म्हणजे उदाहरणार्थ परीक्षा सोपी करण्याऐवजी परीक्षा सोपा करणे, आराखडा करतो असं म्हणण्याऐवजी आराखडा करते असं म्हणणं ह्या शोभा देणाऱ्या चुका नाही आहेत आणि ह्या दुरुस्त व्हायलाच पाहिजेत लोकांसमोर जाताना. हा एक अगदी वरवरचा भाग झाला. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे मुख्यतः हे डॉक्युमेंट म्हणजे NCF राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा जो आलेला आहे आपल्याकडे त्याचं भाषांतरच आहे मुख्यतः. म्हणजे आणि अनेक ठिकाणी ते इतकं शब्दशः भाषांतर केलेलं आहे की ते खूप विचित्र पद्धतीचं भाषांतर वाटतं आणि ते भाषांतर तपासलं न गेल्यामुळे खूप ठिकाणी संदिग्धता निर्माण होते आणि खूप ठिकाणी अतिशय हास्यास्पद अशी वाक्य तयार झालेली आहेत. मी त्यातली काही उदाहरणं तिथे थोडक्यात वाचून दाखवते आता. पान पहिल्याच पानावरती असं म्हटलेलं आहे की इथून पुढे या पुढच्या काळात तंत्रज्ञान बदलल्यामुळे वर्कफोर्स मध्ये बदल होणार आहे. म्हणजे कुठल्या प्रकारचा वर्कफोर्स लागेल यामध्ये पुढच्या काळात बदल होत जाईल. कोणता वर्कफोर्स लागणार आहे NCF मध्ये असं म्हटलंय की दोज दॅट इन्व्हॉल्व एम्पथी, केअर, कम्युनिकेशन अँड एथिकल रिझनिंग विल बी इन इन्क्रीजिंगली मोर डिमांड. हे मूळ NCF मधलं वाक्य आहे. थोडं बोजड आहे पण तरी समजायला अशक्य नाही. आता मराठी याचं काय केलेलं आहे तर त्यामध्ये एम्पथी हा भाग तर वगळलेलाच आहे. मग पुढे काय म्हटलंय काहीही वाक्याला आगापिछा न करता काळजी, संवाद आणि नैतिकतेवर आधारित तर्क यांना अधिक मागणी असेल. वर्कफोर्सचा उल्लेखच नाही होतो. काळजीला अधिक मागणी असेल याचा काय अर्थ होतो. दुसरं एक उदाहरण बघू की जिथे असं म्हटलंय की दिस NCF briefly touches upon the actions and practices of various actors
and stakeholders to enable its implementation. म्हणजे NCFचं अंमलबजावणी सोपी व्हावी म्हणून वेगवेगळे जे याच्यासाठी कार्य करणारे लोक आहेत त्यांच्या म्हणजे त्यांचे नेहमीच्या पद्धती आणि ते काय करतात याचा थोडक्यात आढावा या अभ्यासक्रमात घेतलाय असं त्यांना म्हणायचं. पण याचं भाषांतर आपल्याकडे काय आलंय, राज्य अभ्यासक्रम आराखडा शिक्षण व्यवस्थेतील विविध घटक आणि संबंधित भागधारकांच्या कृतींना स्पर्श करतो जेणेकरून त्याची अंमलबजावणी सक्षम होईल. कृती एकतर म्हणजे सगळीकडे स्टेक होल्डर या शब्दाचं भाषांतर शेअर होल्डर सारखं भागधारक असं केलेलं आहे. संबंधित लोक, हितसंबंधी हे योग्य भाषांतर झालं असतं, पण त्याऐवजी सगळीकडे भागधारक असं म्हटलंय ते आपण सोडून देऊ. पण भागधारकांच्या कृतींना स्पर्श करतो आराखडा म्हणजे काय करतो, अशी अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे हे एकच उदाहरण नाहीये, म्हणजे हे संपूर्ण डॉक्युमेंट कशा पद्धतीने त्याची मांडणी केली आहे या अर्थाने ऑर्गनायझेशन हा शब्द आला असेल त्याचं भाषांतर इथे संघटन असं केलेलं आहे. काळजी या शब्दाचं भाषांतर तर अक्षरशः काळजी वाटावं, आपल्याला काळजी वाटावी किंवा अत्यंत निष्काळजीपणानेच हे काम झालंय असं वाटावं अशा स्वरूपाचं काळजी या स्वरूपात शब्दाचं वापर केलेला आहे. केअर असा शब्द शिक्षणाच्या संदर्भात बऱ्याच ठिकाणी आलाय. त्याचा अर्थ तिथे संगोपन किंवा देखभाल करणं, जोपासना करणं अशा स्वरूपाचा घ्यायला हवा होता. तिथे सगळीकडे त्याचं एक शाब्दिक भाषांतर काळजी असं करून टाकलेलं आहे. जिथे वेगवेगळे इंग्लिश शब्द वापरलेले असतील, म्हणजे हॅज सेपरेट चॅप्टर्स ऑन दिस document has separate chapters on it, handles it, outlines असं जिथे म्हटलेलं आहे तिथे विचार विमर्शन हा एकच शब्द कधी विचार विमर्शन, कधी विचार विमर्शान अशा वेगवेगळ्या पद्धतीने तो शब्द तिथे वापरलेला आहे. इतक्या म्हणजे यामुळे काय होतंय की जो समजायला सोपा भाग आहे तो सुद्धा सहज इंग्लिश मधनं सुद्धा ज्यांना समजेल तो भाग समजणं जवळजवळ अशक्य होते. आणखी एक दोन उदाहरणं वाचते. पान नंबर 104 वर 3.3.3 ए मध्ये एन्श्युअरिंग रिस्पेक्ट अँड केअर शालेय वातावरणात याचं भाषांतर आदर आणि काळजी सुनिश्चित करणे. पुढचं मूळ असं आहे की आवर स्कूल्स आर कमिटेड टू प्रोव्हाइडिंग an environment where children feel secure and relationships are governed by care, equity and respect. याचं मराठी पाहू आता आपण. आमच्या शाळा असे वातावरण प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहेत जिथे मुलांना सुरक्षित वाटेल आणि नातेसंबंध काळजी, समता आणि आदराने नियंत्रित केले जातात. या स्वरूपाचे मराठी जर आपण सगळीकडे वापरलं तर त्यातनं काय अर्थबोध होणार आहे आणि कोण हे वाचेल. एम्पथी हा शब्द तर म्हणजे अनेक ठिकाणी गाळला तर आहेच, पण एम्पथी हे मागेच आपल्याला जीवन कौशल्यांच्या संदर्भात महाराष्ट्रात परिचित झालेला शब्द आहे शालेय स्तरावर सगळीकडे, आणि तिथे समानुभूती हे त्याचं भाषांतरही प्रचलित झालेलं आहे. पण एम्पथीचं गाळला तर आहेच, पण अनेक ठिकाणी त्याचं भाषांतर सहानुभूती असं करून टाकलेलं आहे. आणखीन एक दोनच उदाहरण वाचते. पान 105 वरती प्रोव्हाइडिंग स्कॅफोल्डिंग ज्ञानरचनावादाच्या संदर्भात हा पण एक पॉप्युलर झालेला शब्द होता. मूळ NCF मध्ये राष्ट्रीय आराखड्यात प्रोव्हाइडिंग स्कॅफोल्डिंग याचं मराठी असं केलेलं आहे की सहयोगात्मक प्रदान करणे. काय अर्थ कळला याचा? याला तर सहयोगात्मक हे विशेषण झालं, पुढे नाऊनच नाही. प्रदान करणे, काय प्रदान करणे? त्याच पान 105 वरच आणखी एक वाक्य असते मुळातलं.
Students can easily learn new knowledge when systematic support from other experienced students or adults is provided. बऱ्यापैकी सोपं वाक्य आहे. याचा मराठी भाषांतर काय केलेलं आहे की विद्यार्थ्यांना अनुभवी विद्यार्थी किंवा व्यक्ती यांच्या पद्धतशीर सहयोगात्मक कार्यातून नवीन ज्ञान प्राप्त होते. काय आहे हे पद्धतशीर सहयोगात्मक कार्य आणि नवीन ज्ञान प्राप्त होते, हे काय आहे सगळं? अशी ती मी अगदी तुरळक उदाहरणं वाचले कारण आता आपल्याकडे वेळ नाही. पण अक्षरशः हे 300-350 पानाचं जे डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंटमध्ये या प्रकारचं मराठी सर्वत्र वापरलेलं आहे आणि त्यामुळे खूप ठिकाणी काय म्हणायचंय हेच समजत नाही. आणि काही ठिकाणी जे आता वाद निर्माण होत आहेत ते सुद्धा मूळ NCF मधलं भाषांतर व्यवस्थित न केल्यामुळे किंवा तिथे भलतीच काहीतरी भर घातल्यामुळे हे वाद निर्माण होत आहेत. त्यामुळे मला खरंच असं वाटतं की आता काळपांडे सरांनी जे सांगितलं त्याप्रमाणे हे डॉक्युमेंट पुन्हा एकदा बारकाईने अगदी प्रूफ रिडिंग करणं, त्याचं जिथे चॅप्टर्सना आणि चॅप्टर्सच्या आतमध्ये नंबरिंग केलेलं आहे त्या नंबरिंग मध्ये सुद्धा कन्सिस्टन्सी नाही. कधी NCF प्रमाणे दिलंय, कधी NCF मध्ये नसलेलं दिलंय, कधी गाळूनच टाकलंय, कुठे स्वतःच स्वतंत्र केलंय. तर ह्या तर अगदी बेसिक गोष्टी आहेत. ह्या गोष्टी पहिल्यांदा तपासायला पाहिजे. त्यानंतर भाषांतर व्यवस्थित तपासून घ्यायला पाहिजे. अनेक महत्वाच्या गोष्टी या डॉक्युमेंटमध्ये काय कारणाने गाळल्यात ते माहिती नाही पण गाळून टाकलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ करिक्युलर गेम्स, करिक्युलर एम्स, गोल्स, कॉम्पिटन्सी आणि लर्निंग आउटकम्स अशी एक मांडणी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात आहे. म्हणजे शिक्षणाची जी एक काय म्हणू व्यापक अशी ध्येय किंवा उद्दिष्ट असतात तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला लहान लहान पावलं टाकत जायला लागतं. तर त्या मोठ्या उद्दिष्टांपासून लहान टप्प्यांपर्यंत कशा क्रमाने जायचं याची मांडणी या 4 गोष्टींच्या अनुषंगाने केलेली आहे आणि त्याचं विस्तृत स्पष्टीकरण राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात दिलेलं आहे की एम्स पासून आपण लर्निंग आउटकम पर्यंत आणि ते सुद्धा प्रत्येक इयत्तेच्या प्रत्येक विषयाच्या लर्निंग आउटकम पर्यंत कसं यायचं किंवा त्यांच्यामध्ये कशी लिंक असावी हे विस्तृत दिलेलं आहे. त्याच्यामध्ये हा सगळा भाग राज्य अभ्यासक्रम आराखड्यामध्ये गाळून टाकलाय पण पुढे अभ्यासक्रमाची ध्येय वगैरे टर्मिनॉलॉजी मात्र सहज वापरलेली आहे. तर कुठले भाग गाळलेत आपण आणि कुठले भाग घ्यायला हवे होते घेतले नाहीत, जे कदाचित म्हणजे जिथे थोडस रिपिटेशन आहे मूळ आराखड्यामध्ये ते सुटसुटीत केलंय का या सगळ्या दृष्टीने म्हणजे कुठल्या भागाचं भाषांतर करायचं, कुठल्याचं गाळायचं आणि ते काय क्रमाने सुसंगतपणे लावून द्यायचं या सगळ्यासाठी पुन्हा कोणीतरी या आराखड्याचं संपादन करण्याची गरज आहे. कारण नाहीतर खूप हास्यास्पद त्यातनं काही काही वाक्य निर्माण होत आहेत. उदाहरणार्थ पान 55 वरती पेडॅगॉजिक स्ट्रॅटेजीज असा एक शब्द आहे. त्याचं भाषांतर अध्यापन तंत्र असं झालं असतं पण त्याचं भाषांतर मराठी करताना शैक्षणिक धोरणं असं केलेलं आहे. आणि वाक्य असं आहे की शैक्षणिक धोरणांनी जोडी काम, लहान गट काम आणि वैयक्तिक काम मिश्र प्रमाणात सक्षम केले पाहिजे जेणेकरून आणि मग पुढे जायचं निरर्थक वाक्य आहे. शैक्षणिक धोरणं जोडी काम, लहान गट काम इथपर्यंत का उतरतील आणि हे मिश्र प्रमाणात सक्षम केलं पाहिजे याचा नेमका अर्थ काय आहे या सगळ्या गोष्टी बारकाईने तपासल्या गेल्या पाहिजेत. आणि त्यामुळे खूप महत्वाचे मेसेज किंवा महत्वाचं स्पष्टीकरण लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीये हा त्यातला महत्वाचा भाग आहे. माझ्याकडे असलेला वेळ मी भरपूर वापरतेय. अजून 2च मुद्दे मांडते की संक्षेप करताना काही काही ठिकाणी महत्वाचे भाग गाळले गेलेत असं मी म्हणते. त्याची 1-2 उदाहरणं देते.
गृहपाठावर जिथे कॉमेंट आहे मूळ आराखड्यामध्ये, तिथे स्पष्ट आणि समजेल अशा प्रकारे दिलेलं आहे की गृहपाठ हा वयानुरूप असला पाहिजे आणि पालक आणि इतरांची मदत घ्यावी लागेल मोठ्या माणसांची, असा गृहपाठ देऊ नये. हा सगळा भाग आपल्या राज्याच्या करिक्युलम फ्रेमवर्क मध्ये महत्वाचा होता, पण गाळलेला आहे. का गाळला ते आपल्याला नाही समजू शकत. किंवा पाठ्यपुस्तकांबद्दल आपण विचार करू. पाठ्यपुस्तकांबद्दल राज्य अभ्यासक्रम आराखड्यामध्ये पान 42 ते 45 मध्ये 3.2.2 याच्या अनुषंगाने बरंच काय काय दिलेलं आहे. मूळ आराखड्यामध्ये एनसीएफच्या कुठला मुद्दा आहे तर डिझाईन एस्थेटिक्स आणि कन्सिस्टन्सी, म्हणजे पाठ्यपुस्तकाच्या रचनेतलं सौंदर्य आणि सुसंगती. त्याच्याऐवजी आपल्याकडे भाषांतर असं केलेलं आहे की रचना, सौंदर्यशास्त्र, सुसंगतता. रचनेतील सौंदर्यशास्त्र हा भागच नाही. हे आहे आपलं मराठीमध्ये. हा, आता वाक्य असं आहे, वाक्य असं आहे की डिझाईन एस्थेटिक्स अँड कन्सिस्टन्सी अक्रॉस टेक्स्ट बुक्स मेक इट इझियर फॉर स्टुडंट्स टू एंगेज विथ टेक्स्ट बुक्स. आता थोडं म्हणजे तीव्र शब्दातच हे मांडते, पण ज्या राज्यामध्ये पाठ्यपुस्तकांचे तुकडे आणि ठोकळे करून दिले जातात मुलांना, तिथे त्यांच्या रचनेतलं सौंदर्य आणि सुसंगती याच्याबद्दल काही फारसं त्यांना महत्व द्यावंसं वाटलं नसावं, किंवा म्हणजे त्याचं व्यवस्थित भाषांतर करावं असं वाटलं नसावं. याच्यात काय म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटायला नको. इंडियन नॉलेज सिस्टीम. इंडियन नॉलेज सिस्टीम भारतीय शिक्षणात असावी का नसावी याच्याबद्दल काही दुमत असायचं कारण नाही. मला नाही वाटत याच्याबद्दल दुमत असावं, पण त्या नॉलेज सिस्टीमचा विचार सर्वांनी व्हायला पाहिजे. आणि जिथे जिथे नॅशनल करिक्युलर फ्रेमवर्क मध्ये या पद्धतीचे काही निर्देश आहेत ते फार काळजीपूर्वक प्रागतिक समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये यायला पाहिजे होते. उदाहरणार्थ इंडियन नॉलेज सिस्टीम्स यांच्याबद्दल मूळ एनसीएफ राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा काय म्हणतो की हा जो आपला ऐतिहासिक वारसा आहे त्याचं संशोधन व्हावं, त्याचा अभ्यास व्हावा आणि शिक्षणाच्या माध्यमातून ह्या गोष्टी नवीन प्रकारे उपयोगात आणल्या जाव्यात. म्हणजे पहिल्यांदा त्यांचं संशोधन, त्यांचं बरं वाईट तपासणं आहे, त्यांचा अभ्यास करणं आहे आणि आजच्या काळाला सुसंगत अशा पद्धतीने जे काही विज्ञानातले पूर्वीचे शोध होते किंवा काय परंपरा होत्या, जे काही ज्ञान होतं इथलं स्थानिक पारंपरिक, ते सगळं ह्या सगळ्या प्रक्रियांमधनं जाऊन मग नवीन प्रकारे उपयोगात आणलं जावं हे स्पष्ट दिलंय. पण आपल्याकडे मराठी करताना मात्र शिक्षणाद्वारे त्यांचे केवळ जतन व्हावे, ही संशोधने पुन्हा उपयोगात आणणे आवश्यक आहे असं अत्यंत गचाळ भाषांतर केले. हे फक्त गचाळ नाहीये तर हे मिसलिडिंग पण होतंय. आणि म्हणून माझी खरोखर परिषदेला अशी अगदी कळकळीची विनंती आहे की हे असे म्हणजे काहीतरी दिशाभूल करणारे किंवा मिसलिडिंग मेसेजेस देणारे असे जे भाग आहेत ते कटाक्षाने भरपूर तपासावेत आणि सुटसुटीत लोकांना समजेल अशा मराठीमध्ये या संपूर्ण आराखड्याचं पुनर्लेखन करावं. आणि ते केल्यानंतर पुन्हा एकदा लोकांसमोर त्यांना समजेल अशा भाषेत सुटसुटीतपणे मांडलेला हा आराखडा पुन्हा एकदा अभिप्रायार्थ ठेवावा. तसं करण्यामध्ये मुलांचं भलं आहे, समाजाचं भलं आहे आणि संस्थेचं सुद्धा भलं आहे. म्हणजे इतकं महत्वाचं डॉक्युमेंट इतक्या काय म्हणूया निष्काळजी पद्धतीने दिलं जातंय त्याचं खरोखर खूप वाईट वाटतं. त्यामुळे काही कमी जास्त असेल ते आपण समजून घ्याल अशी आशा करते आणि मी थांबते. धन्यवाद मॅडम. काळपांडे सर आणि हर्डीकर मॅडम यांनी जी मांडणी केलेली आहे त्या मांडणीमध्ये आराखड्याचं पुनर्लेखन करावं हा मुद्दा
प्राकर्षानं आलेला आहे. आता इथून जे वक्ते आहेत, खरं तर आता इथून जे वक्ते आहेत त्यांच्यासाठी आपण जो वेळ दिलेला आहे तो वेळ कृपया त्यांनी पाळायचा आहे, म्हणजे सगळ्यांना बोलता येईल. या ठिकाणी नगरवरून शिक्षणशास्त्राचे अभ्यासक किशोर दरक सर बोलणार आहेत. त्यांना मी विनंती करतोय की त्यांनी आपलं मनोगत मांडावं. किशोर दरक सर. नमस्कार आणि धन्यवाद. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे आभार मानतो की महत्वाचा विषय चर्चेला घेतलेला आहे. आता जे मुद्दे मांडले गेले त्याची पुनरुक्ती ऑब्व्हियसली करणार नाही आणि म्हणून 5 मिनिटांमध्ये जे जमतंय त्या 2-3 मुद्दे याच्यात भर घालण्याचा प्रयत्न करतो. काळपांडे सरांनी सुरुवातीला सांगितलं की जे वादग्रस्त मुद्दे माध्यमांमधून आले त्याच्यावर चर्चा करूयात नको आपण इथे आणि ते टाळूयात. पण मला प्रश्न काय पाठांतराला दिलं होतं हा आता मी विचारत नाहीये, पण मुळात पाठांतराला काहीतरी द्यावं वाटलं या आराखड्याला ही मला फार गमतीची गोष्ट वाटली. की ते कुठल्या तरी मनाचे श्लोक दिले का नाही हा वेगळा मुद्दा आहे त्यातला आणि त्याच्यावरती भरपूर वाद झालेत. पण काहीतरी पाठांतर करून त्याच्या स्पर्धा घ्याव्यात हे जर हाच आराखडा सुचवत असेल जो एनईपीच्या नावाने इतकं आपल्याला सांगतो की आम्ही एनईपी वरती आधारित अमुक केलं तमुक केलं आणि जिथे रोट लर्निंगला पाठांतराला फार मज्जाव करण्यात आलेला आहे, त्यांनी हे सुचवावं की अशा प्रकारच्या स्पर्धा घ्या. हे जरा विरोधाभासात्मक आहे आणि मग त्यामुळे हेतूवरती शंका घ्यायला वाव देणार आहे असं मला वाटतं. हा पहिला मुद्दा झाला की पाठांतरावरती भर देणारं काहीही नको होतं मुळात आपल्याला. आणि ही चर्चा खरं आत्ताची पण नाहीये, किमान 1993 पासून, म्हणजे त्याच्या मागे जायचं नसेल तर ओझाविना शिक्षण अहवाल आला त्याच्यापासून किमान ही चर्चा बऱ्यापैकी शिक्षण वर्तुळामध्ये सुरू आहे की पाठांतरावरचा भर आपण कमीत कमी ठेवूया. आणि हा आराखडा मात्र तो भर परत आणण्याचा प्रयत्न करतोय. हे फार गमतीशीर आहे. त्यासाठी काय चॉईस केलं याच्याविषयी मी आता कॉमेंट करणं टाळतो, कारण तशी सूचना सुरुवातीला आयोजकांनी केलेली आहे. दुसरं, मॅडमनी आता भाषेचा मुद्दा आणि अनेक उदाहरणांसहित सांगितलेला आहे. त्यामध्ये भारतीय ज्ञानावरचं जे प्रकरण आहे सगळं एकूण ते एकतर भारतीय ज्ञानाच्या विचाराचं प्रकरण एक आहे आणि शिवाय वेगवेगळ्या विषयांच्या रचनेमध्ये पण ते विखुरलेलं आहे. त्यात आता उदाहरणार्थ गणितामध्ये त्यांनी संबंध यादी दिलेली आहे भारतीय गणितांची आणि भास्कराचार्य असेल, आर्यभट्ट असेल, अशी सगळी नावं त्यात मेन्शन केलेली आहेत. आणि विद्यार्थ्यांना यांचा सगळ्यांचा अभिमान वाटावा असं एक त्यांनी क्षमता विधान दिलेलं आहे. कशाविषयीची तरी अभिमान वाटणं आणि मग एनईपीने हे पण म्हटलेलं असणं की जागतिक नागरिक व्हावं विद्यार्थ्यांनी, आपल्या ग्लोबल सिटीजन असा पण शब्द एनईपीने वापरलेला आहे. फक्त भारतीय लोकांचा अभिमान बाळगा आणि ग्लोबल सिटीजन व्हा हे फारच विरोधाभासात्मक आहे. म्हणजे गणितात खूप लोकांनी काम केलेलं आहे. युक्लिडने खूप मोठ्या जॉमेट्रीमध्ये काम केलेलं आहे, पायथागोरसने केलेलं आहे. म्हणजे या सगळ्यांनी केलंय त्याच्याविषयी आपण आदर बाळगूयात आणि अभिमान बाळगूयात हे म्हणणं कम्प्लिटली वेगळं आहे. आणि फक्त निवडक भारतीय लोकांची नावं देऊन त्यांच्याविषयी अभिमान बाळगूयात म्हणणं हे म्हणणं फारच कम्प्लिटली वेगळं आहे. तिसरा मुद्दा जो आहे तो शिक्षकांच्या सक्षमीकरणाबद्दल एक अक्षरशः ज्याला मराठीमध्ये चटावरचं श्राद्ध म्हणतात तसं काहीतरी उरकून टाकलेलं आहे. आणि त्यात पण आता मी माध्यमिक शिक्षकांच्या सक्षमीकरणाबद्दल काय म्हटलेलं आहे ते जरा वाचण्याचा प्रयत्न करतो. माध्यमिक टप्प्यातील अभ्यासक्रमासाठी आयोजित करावयाच्या प्रशिक्षणाचा कालावधी वर्षातून 2दा असावा. सत्र निहाय 10 दिवस म्हणजेच एकूण 20 दिवस. या प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे केंद्र स्तरावर 1 दिवसीय परस्पर संवादाद्वारे प्रशिक्षण याचा समावेश करता येईल. आराखडा लागू केल्यानंतर सुरुवातीच्या साधारणपणे 10 दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करून तो 2 ते 3 वर्ष सुरू ठेवणे आवश्यक आहे. माध्यमिक शिक्षकांसाठी सभोवतालच्या जगात शैक्षणिक क्षमता निर्माण, कला शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, शारीरिक शिक्षण, आंतरविद्याशाखी क्षेत्रांमध्ये शिक्षण याचा समावेश करावा. हे निव्वळ असे काहीतरी सरमन्स दिल्यासारखी वाक्य ज्याला काही आगापिछा नाहीये. आणि या प्रकारे क्षमता वृद्धी करायची आहे. आत्ता आपल्या शिक्षकांची क्षमता काय आहे, त्याच्यामध्ये नेमकी कशात वृद्धी करण्याची गरज आहे, किमान याचा एक अभ्यास करून मग क्षमता वृद्धीचा निर्णय घ्यावा असं जरी म्हटलं असतं तर ते अधिक योग्य ठरलं असतं. पण तसं काही या आराखड्यामध्ये होताना दिसत नाही. शिक्षणाच्या आशयाच्या संदर्भात पण ज्या सूचना केलेल्या आहेत त्या मला समजलेल्याच नाहीत. म्हणजे मी तर हा आराखडा वाचण्याचा प्रयत्न केला आणि मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो की सगळी पानं नाही वाचू शकलो, कारण त्यात काय करायला लागतं, हे सगळं PDF दिलेलं आहे, त्यातली मराठी वाक्य टाईप करायची मराठीमध्ये, मग ती मशीन ट्रान्सलेशनवर टाकायची, मग इंग्रजी येतं त्यातले शब्द शोधून त्या मूळ आराखड्यामध्ये NCERT मध्ये शोधायचं.
इतका भयंकर प्रकार हे वाचताना करायला लागतो. आणि त्यामुळे मला एकंदरीत महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रात असणाऱ्या लोकांच्या मराठी क्षमतेवरती प्रश्न निर्माण करावे वाटते. कारण या आराखड्यासाठी माझ्या माहितीनुसार जवळजवळ 140 लोकांनी काम केलं. शिक्षक आहेत, शिक्षकांपासून ते एससीईआरटी डायरेक्टर पर्यंत विविध स्तरावरचे 140 लोक वेगवेगळ्या गटांसाठी म्हणजे वेगवेगळ्या विषयांसाठी आणि वेगवेगळ्या उपविभागांसाठी काम करत होते. 26 लोकांची एक उपसमिती होती आणि यांना कुणालाही यामध्ये मराठी काहीही खटकलं नाही. ही मला फारच चिंतेची गोष्ट वाटते आपल्या राज्यासाठी. आशय निवडीची तत्वे, आशय जास्तीत जास्त संभाव्य मर्यादेपर्यंत विद्यार्थ्यांच्या जीवनाशी आणि परिसराशी जोडलेला असावा. शालेय स्तरावरील सर्व संकल्पनांच्या विकसनासाठी किंवा प्रगतीसाठी आशय वैज्ञानिक पृच्छेवर आधारित असावा. असं मराठी नाही लिहित. आणि असं मराठी हे आशयाच्या संदर्भाची तत्व जी लिहिलेली आहेत ती अक्षरशः हास्यास्पद आहेत. बरं, अशी तत्व आहेत तर मग पुढचा अभ्यासक्रम त्याच्याशी जोडलेला आहे का? तर तशी जोडणी पण दिसत नाही. की ठीक आहे, ही तत्व मी उलट ट्रान्सलेट करून इंग्रजीतनं समजून घेतो आणि ते करावं का? तर तसंही घडत नाही. शेवटचा मुद्दा, मॅडम म्हणाले तसं आणि आणखीन अनेकांनी मागणी केलेली आहे तशी, की सगळ्यांचा वेळ वाया न घालवता एससीईआरटीने मराठीमध्ये हे लिहावं. आता मराठीमध्ये लिहिलेलं किंवा ते मराठी पण नाहीये, तर मराठीमध्ये हे पूर्ण लिहावं आणि मग लोकांसाठी खुलं करावं की आता हे वाचून आम्हाला सांगा याच्याविषयीचं तुमचं मत काय आहे. आणि केवळ त्यातले वादग्रस्त मुद्दे आणि त्याच्याच भोवतीची चर्चा आपण बाजूला ठेवूयात. म्हणजे आता या आराखड्याचा मला एकमेव उपयोग दिसतोय, जर गुगल ट्रान्सलेट वापरला असेल तर हा आराखडा गुगल कंपनीला द्यावा आणि त्यांना सांगावं की तुमचं ट्रान्सलेशन वापरल्यानंतर असं होत असतं, त्यामुळे तुम्ही तुमच्या ट्रान्सलेशनच्या सिस्टीम मध्ये दुरुस्ती करण्यासाठी याचा उपयोग करा. त्याच्या पलीकडे मला या आराखड्याचा आता काहीही उपयोग दिसत नाही. मी आता थांबतो आणि माझंही अपील एससीईआरटीला हेच राहील की याच्या पुढे आणखीन शोभा करून घेऊ नये. आपण याचं संपूर्ण मराठीमध्ये लेखन करावं आणि लोकांना उपलब्ध करून द्यावं. धन्यवाद. धन्यवाद दरक सर. नमस्कार. अगदी नेमक्या शब्दामध्ये आणि अगदी वेळेमध्ये किशोर सरांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. यानंतर नागपूरहून माजी शिक्षण संचालक भाऊ गावंडे सर आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. भाऊ गावंडे सर. सर्वांना नमस्कार. जसं काळपांडे सरांनी आणि हार्डीकर मॅडम आणि किशोर दरकांनी सांगितलं की मी ह्या अभ्यासक्रम आराखडा वाचण्याचा प्रयत्न केला, मला काही फारसा समजलेला नाही. त्यामुळे मी फक्त एका मुद्द्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट केलं, जास्त लक्ष केंद्रित केलं, तो म्हणजे मराठी भाषा. मराठी भाषेचं धोरण आपल्या इथं 14 मार्च 2024 ला जाहीर झालं. आता ह्या आराखडा तयार करताना या लोकांनी खरंच या धोरणाचा काही अभ्यास केला का, वाचला का? त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे मराठी भाषेचे असणारे जैविक स्वरूपाचे आणि त्यामुळे मराठी भाषेचा केवळ अस्मितेचा प्रश्न नसून तो मराठी माणसाच्या अस्तित्वाचाही प्रश्न असं धोरणात म्हटलेलं आहे. इथे कुठे मराठी भाषा दिसते का या आराखड्यात? तशी सर्वसामान्य माणसाच्या जगण्याशी, महाराष्ट्राच्या विकासाशी हा प्रश्न निगडीत आहे. आणि 25 वर्षामध्ये ज्ञान आणि रोजगाराची भाषा म्हणून प्रस्थापित करणे, ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, कृषी, वैद्यक शास्त्र आणि निर्णयाचे एक शास्त्र आहेत, त्या शास्त्राचा अभ्यास मराठीतून व्हावा अशी अपेक्षा आहे. मग असं जर असेल तर तशी व्यवस्था आपल्या शालेय शिक्षणामध्ये या आराखड्यात कुठे दिसते का? सर्व मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मराठीतून मिळाले पाहिजे. राज्यातील सर्व माध्यमांच्या ते अंडरलाईन करण्यासारखं आहे. सर्व मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मराठीतून मिळाले पाहिजे. राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये 1ली ते 10वी पर्यंत मराठी हा विषय अनिवार्य असेल. राज्यातील सर्व माध्यमांच्या महाविद्यालयामधील 11वी आणि 12वी करता मराठी हा विषय अनिवार्य करण्याबाबत कायद्यात सुधारणा करण्यात येईल आणि महाविद्यालयीन आणि विद्यापीठी शिक्षण मराठीतून ऐच्छिक स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येईल. किमान 2 श्रेयकांचा मराठी विषय किमान 4 स्तरासाठी अनिवार्य राहिले. हे सगळं मराठीचं धोरण आहे. आता जी चर्चा झाली बहुतेक सर्वच्या सर्व हे शैक्षणिक आराखडा आणि त्याच्याबदली मराठी भाषा यावर आहे. यांनी सगळं हे मुद्दे खरोखरच या धोरणाच्या बाबत या लोकांना काही पडलं आहे का असा प्रश्न माझ्या मनामध्ये नेहमी हे वाचत असताना येत होतं.
महाराष्ट्राच्या आता एक वाक्य त्यांनी त्या आराखड्यामध्ये लिहिलेलं आहे बघा, काय म्हटलेलं आहे. महाराष्ट्राच्या संदर्भात विचार करता मराठी या मातृभाषेतून आणि बहुविध भाषा शिक्षणातून विद्यार्थी बौद्धिक आणि सामाजिक दृष्ट्या समृद्ध होतात. म्हणूनच आराखडा भाषेच्या प्रारंभिक स्तरापासून मातृभाषा आणि बहुभाषा याच्याशी बांधिलकी ठेवी. हे वाक्य झाल्यानंतर पुढे जर आपण त्याच्या आराखड्याच्या सगळ्या बाबी बघितल्या तर या सगळ्या विवेचनाला सुट्टी दिल्यासारखं आपल्याला हे डॉक्युमेंट वाचताना दिसते. मराठी किमान 3 भाषांमध्ये स्वतंत्रपणे स्वतःला व्यक्त करणं, वक्ता, वाचक आणि लेखक व्हावा ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे. विविध स्तरावर भाषा शिकण्याचा आराखडा देण्यात आला आणि त्याच्यामध्ये काय, पायाभूत स्तर मध्ये बालवाटिकामध्ये R1 R2 म्हणजे 2 भाषा दिलेल्या आहेत. पूर्व तयारीसाठी 2 भाषा दिलेल्या आहेत, त्याचे विभिन्न असे स्तर दिलेले आहेत. पूर्व माध्यमिक स्तर मध्ये R1 R2 आणि R3 म्हणजे 3 भाषेचा असा स्तर दिलाय. त्याच्यापैकी तिसऱ्या भाषेमध्ये किमान कोणत्याही अशा विशिष्ट भाषेचे असं त्याच्यामध्ये कुठेही नाव मात्र त्यांनी दिलेलं नाही. आता त्यांनी दुरुस्ती केलेली आहे थोडी. एक परिपत्रक आता एवढ्यात आलेलं आहे, त्याच्यामध्ये मराठी सर्वकडे कंपल्सरी असेल, इंग्रजी कंपल्सरी असेल, अनिवार्य असेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु जसं काळपंडे सरांनी म्हटलेलं आहे की या महाराष्ट्रामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये किमान 10 भाषांमधून म्हणजे 10 भाषाचा पेपर घेतला जातो आणि अशी फॉरेन बिरेन लँग्वेज असा विचार केला तर जवळजवळ 15 ते 20 भाषा आपल्या महाराष्ट्रात शिकवल्या जाते. असं जर असेल तर मग मराठी, इंग्रजी हे कंपल्शन केलं तर मग इतर माध्यमाच्या भाषांचं काय करणार, याचा कुठेतरी त्याच्यामध्ये नाही. म्हणजे त्यांनी जे आता परिपत्रक काढलेलं आहे ते परिपत्रक नुसतं मराठी आणि इंग्रजी अनिवार्य राहील एवढ्यावरच थांबलेलं आहे. म्हणजे यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे भाषेच्या संदर्भात यांनी कुठलाही अभ्यास त्यांनी केलेला नाही किंवा त्यांना कल्पना आहे की नाही याची मला नेहमी असा प्रश्न पडतो. त्यात मराठी, इंग्रजी आणि आपल्या इथे निरनिराळ्या भाषा आहेत. म्हणजे हिंदी आहे, मराठी आहे, इंग्रजी आहे, तेलुगू आहे, तामिळ, कन्नड सगळ्या भाषेच्या आपल्या इथे शाळा नुसत्या माध्यमाच्या म्हणजे वेगळ्या भाषा शिक्षण नाही तर त्या माध्यमाच्या शाळा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि या सगळ्याचा विचार केला तर मग मराठी, इंग्रजी असं जर आपण कंपल्सरी केलं तर मग त्या भाषेच्या माध्यमाच्या लोकांचं काय करायचं याचा विचार यांनी केलेला आहे. मराठीच्या बाबतीतच मी जास्तीत जास्त याचा या आराखड्याचा अभ्यास केला आणि माझा पूर्णपणे मी सहमत आहे की हे डॉक्युमेंट वाचत असताना खरं म्हणजे किती जणाला समजलं हा मला खरंच प्रश्न आहे. मी वाचत असताना जसं म्हणजे 15-20 पानं वाचल्यानंतरच आपल्याला असं वाटतं की आता हे नको हे वाचणं. म्हणून आपण NCF वाचलं की तो सुटसुटीत जातो, पण मराठीत असून सुद्धा हा आगराखडा कुठे काही सुटसुटीत मला वाटलेला नाही. भाषेच्या बाबतीत तर फारच गोंधळ या आराखड्यामध्ये आहे. त्यांनी त्याच्यामध्ये खूप डिटेल म्हणजे असं तपशीलवार अभ्यास करून आपल्या महाराष्ट्राची स्थितीचा अभ्यास करून पुन्हा नव्याने हे सगळं डॉक्युमेंट पूर्णपणे जे कागदपत्र आहे ते सादर करावं अशी माझी सगळ्या विनंती. आणि एवढं सगळं 3.5 पानाचा क्लिष्ट मराठी, क्लिष्ट भाषांतर आणि आपल्याला फक्त 3 जून पर्यंत म्हणजे आजची 31 अजून 3 दिवसांनी आपल्याला पूर्णपणे. आता मला एक सांगा की आपल्या महाराष्ट्रामध्ये खेड्यापाड्यातील लोकांनी हा डॉक्युमेंट वाचेल केव्हा, कारण त्यांचं आता ते म्हणजे त्याची आता हार्ड कॉपीज काढायची, खेड्यापाड्यात जाईल म्हणजे लहान शहरामध्ये जाईल, हे कसं कोण वाचणार, केव्हा वाचणार, कसं वाचणार. साधारण व्यावहारिक विचार सुद्धा हे डॉक्युमेंट पब्लिश करताना काही यांनी केलेला असं मला दिसत नाही. मला वाटतं हे पूर्णपणे हे डॉक्युमेंटच पूर्णपणे परत घ्यावं आणि नव्यानं तयार करावं अशी माझी सुद्धा SCRT ला विनंती आहे. मला एवढंच सांगायचं होतं. मला संधी दिली त्याबद्दल आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर शिक्षण विकास मंचाच्या सल्लागार आणि एक शिक्षणाच्या अभ्यासक आणि माध्यमिक, उच्च माध्यमिक बोर्ड वासी
नवी मुंबईच्या माजी सेक्रेटरी बसंती रॉय यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. बसंती रॉय मॅडम. सर्वांना नमस्कार. आतापर्यंत वक्त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्याच्यात बहुतेक सगळ्या गोष्टींचा साकल्याने विचार केलेला दिसतो आहे आणि त्या सगळ्यांचाच आग्रह आहे की हे डॉक्युमेंट योग्य प्रकारे झालेलं नाही आणि त्याच्यावरती आता पुन्हा फेरविचार व्हायला पाहिजे, त्याच्यात सुधारणा व्हायला पाहिजे, पुनर्लेखन व्हायला पाहिजे. मी सुद्धा याच्याशी सहमत आहे. अनेक वर्षांचा अनुभव म्हणून इथे सांगायला हरकत नाही की सर्वसामान्यपणे जेव्हा आपण पालकांशी शिक्षकांशी बोलतो तेव्हा आपल्याला असं दिसतं की मुलांना पाठ्यपुस्तक शिकवणं आणि त्या पाठ्यपुस्तकातलं सर्व त्यांना नीटसं कळलं आहे ही खात्री करून घेणं यावर फार भर दिला जातोय. शाळांमध्ये पुस्तकाबाहेरचं काही शिकवणं हे फारसं आवश्यक वाटत नाही. याची धारणा आहे की पाठ्यपुस्तकात आता अतिशय चांगल्या पद्धतीने उद्दिष्ट दिली आहेत, अध्ययन प्रक्रिया दिल्या आहेत, त्याचे अध्ययन अनुभव काय द्यायचे दिले आहेत, पूरक उपक्रम काय द्यायला पाहिजेत आणि अध्ययन निष्पत्ती शिक्षकांनी काय साध्य झाली ते तपासायचं आहे. पाठ्यपुस्तकं एक प्रकारे ही परिपूर्ण झालेली आहेत कारण मागच्या काळामध्ये अनेक नवीन नवीन बदल झाले. त्याच्याप्रमाणे CC आलं, RTE आलं, 1995 मध्ये क्षमताधिष्ठित अध्ययन अध्यापन ह्या गोष्टी आलेल्या आहेत. त्या सगळ्यांचा विचार करत करत आता पाठ्यपुस्तकं ज्या स्थितीला आहेत, तुम्ही म्हणाल की पाठ्यपुस्तकांचा या ठिकाणी या चर्चेत काय मुद्दा कशाला उपस्थित केला, तर खरं म्हणजे ही पाठ्यपुस्तकं निर्माण होण्यापूर्वी त्याच्या आधी एक तयार करतात, ते सिलेबस तयार करतात. सिलेबस किंवा अभ्यासक्रम तो तयार करताना त्या सिलेबस मध्ये एक पूर्ण इयत्तेनुसार, वयोगटानुसार, विषयनिहाय मुलांना काय काय आलं पाहिजे, ज्ञान काय मिळालं पाहिजे, कौशल्य काय पाहिजे, काय साध्य करता आलं पाहिजे, तासिका काय असायला पाहिजे, मूल्यमापनाच्या पद्धती काय पाहिजे, उत्तीर्णतेचे निकष काय पाहिजे, असे संपूर्ण तपशीलवार त्याच्यात त्या डॉक्युमेंटमध्ये दिलेलं असतं. आणि सिलेबसच्या आधीचं जे डॉक्युमेंट असतं ते म्हणजे आता हे जे आपण अभ्यासक्रम आराखडा म्हणतो, तो असा ढोबळ मानाने संपूर्ण एकत्रितपणे विचार केलेला असतो की ह्या विषयांच्या अंतर्गत 1ली पासून 12वी पर्यंत मुलांना काय द्यायचंय. आणि हा आराखडा जो आहे त्याच्यावरतीच आता आपण सगळी चर्चा करतोय. तो अंतिम झाल्याशिवाय सिलेबस तयार होत नाही आणि सिलेबस तयार झाल्याशिवाय पाठ्यपुस्तकं तयार होत नाही. मूळ आराखडा जो अभ्यासक्रमाचा आहे तो जर सदोष असेल तर आपोआपच त्याचं प्रतिबिंब हे सिलेबसवर आणि पर्यायाने पुढे पाठ्यपुस्तकांवर उमटलं जाईल याबद्दल शंका नाही. तर आपल्या राज्यांची वैशिष्ट्य या राज्य आराखड्याच्या मध्ये, अभ्यासक्रम आराखड्यामध्ये आली पाहिजेत, हा एक मुद्दा महत्वाचा होता. तर त्याची इथल्या संस्कृती, लोकजीवनाशी सांगड घालणं आवश्यक होतं. मी यामधला जो शालेय विषयांचा जो भाग आहे, स्कूल सब्जेक्ट, तो पार्ट C मध्ये आहे, त्याचा जरा बारकाईने निरीक्षण केलं आणि मला असं दिसलं की इतर संपूर्ण डॉक्युमेंट पेक्षा या भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने भाषा मांडणी केलेली आहे. खरंच म्हणजे मला असं वाटलं की हा संपूर्ण विभाग कोणी वेगळ्या लोकांनी तयार केला की काय, कारण आधीच्या सगळ्या प्रकरणातली भाषा बोजड, सदोष, काही त्याचं समजून येत नाही अशा प्रकारची जी भाषा होती, यामध्ये मात्र मला अतिशय सुसंगतपणे बऱ्याच गोष्टी मांडलेल्या आणि हे मान्य केलं पाहिजे की इथे फार वेगळ्या पद्धतीने हा संपूर्ण भाग जो आहे पार्ट्स, तो खरं मुख्य महत्वाचाही भाग आहे की प्रत्येक विषयाच्या संदर्भात तपशीलवार त्याच्यात मुद्दे आलेले आहेत. हा जरूर बघून आपणही माझ्याशी सहमत व्हाल. दुसरी एक महत्वाची गोष्ट, याच SCERT कडनं जो पहिला आराखडा यापूर्वी जाहीर झाला आहे तो मला वाटतं पायाभूत शिक्षणाचा 2री पर्यंतचा जो आराखडा होता तो बाहेर आला, तो मान्य झाला, तो स्वीकारला गेला. तर एकाच संस्थेकडनं येणारी जी डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यात इतकी भिन्नता कशी असू शकते दर्जाबाबत, गुणवत्तेबाबत, हा जर एक प्रश्न या ठिकाणी माझ्या मनाला पडला की असं कसं असू शकतं. त्याच्यावर कोणतीही चर्चा झाली नाही.
तो आराखडा महत्वाचा होता, कारण तोही NCF नंतर आपण तयार केलेला होता. हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. एक राष्ट्रीय शैक्षणिक आराखड्यामध्ये जो दिलेला होता त्यातले बरेचसे मुद्दे स्कूल सब्जेक्ट्सच्या बाबतीतल्या अनुवादामध्ये गाळले गेले आहेत, हे मान्य केलं पाहिजे. कारण बऱ्याचशा महत्वाचे मुद्दे त्यात सुटून गेले आहेत, तर ते सुटायला नकोय, हे एक मुद्दा इथे मला जाणवला. पण बाकीचं जे काय अनुवाद आहे, जे काय NCF मधनं त्यांनी मुद्दे उचललेले आहेत, ते फार व्यवस्थितपणे सुसंगतपणे मांडले आहेत, हे इथे मुद्दाम मला सांगावं असं वाटतं. काही गोष्टी NCF मध्ये दिलेल्या नाहीत. उदाहरणार्थ कला शिक्षणाच्या बाबतीत पाहिलं तर इथे काही मुद्दे असे आलेले आहेत की कलांच्या माध्यमातून पंचकोशांचे विकसन करता येईल. हे जरा कठीण वाटतं समजायला. कला शिक्षणातून पंचकोश विकसन हे NCF मध्ये तर दिलेलंच नाही, पण हे मात्र इथे दिसत आहे. दुसरा एक विषय आहे की कला शिक्षणाच्या बाबतीत त्यांनी असं म्हटलंय की 64 कला आहेत आणि त्याचं परिशिष्ट सुद्धा जोडलंय, 64 कलांची यादी जोडली आहे आणि त्याचा संदर्भ आहे वात्स्यायनाचं कामशास्त्र. आता हे खरं आवश्यक होतं का, असा एक प्रश्न पडतो की शालेय विद्यार्थ्यांना, आणि त्या कलांमध्ये तर अशा कला आहेत की चोरी करण्याची कला, खोटं बोलण्याची कला, लबाडी, असं काही काही कला त्याच्यात म्हटलेल्या आहेत. तर ते जरा मला वाटलं की हा अनावश्यक आहे. अशा प्रकारच्या काही गोष्टी आहेत त्या मुद्दाम इथे मला सांगाव्याशा वाटतात. नंतर NCF मध्ये मात्र पंचकोशाबद्दल उल्लेख आहे. 1.3 मध्ये त्याने 232 पानावर दिलेला आहे की तैत्तरीय उपनिषदात हे असं म्हटलेलं आहे, पंचकोश आणि हा सगळा म्हणजे शारीरिक विकास, सामाजिक भावनिक विकास, एथिकल डेव्हलपमेंट, ह्या सगळ्या गोष्टी मात्र त्यांनी सुसंगत त्याच्याशी जोडलेल्या आहेत. इथे मात्र तो NCF मध्ये उल्लेख दिसतो आहे. हा एक मुद्दा इथे मला मांडावासा वाटत होता. एकूण काही तक्ते त्याच्यात दिलेले आहेत विषयनिहाय, जिथे माहिती आहे की तर त्या तक्त्यांमध्ये सुसंगतता नाहीये. तसं त्याचे ज्याला आपण करिक्युलर गोल म्हणतो, काही ठिकाणी ते उद्दिष्ट म्हटलंय, काही ठिकाणी हेतू म्हटल्यात, किंवा अध्ययन निष्पत्ती म्हणायला पाहिजे, तर त्याच्यात एक सुसंबद्धता दिसत नाहीये. तर त्यामुळे ती एक गोष्ट फार महत्वाची आहे असं मला वाटतं. कला विषयामध्ये संपूर्णपणे स्थानिक आणि महाराष्ट्राच्या कला आणि यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर महाराष्ट्र हा तसा, मगाशी काळपांडे सर म्हणाले तसं, ह्याच्यामध्ये एक मिश्र संस्कृती आहे. त्यामुळे पूर्णपणे महाराष्ट्राचं एक पारंपरिक कला आणि ह्याचा विचार करता करता कालांतराने आता जे आधुनिक प्रवाह आहेत त्याचाही विचार त्याच्यामध्ये यायला पाहिजे असं मला वाटतं. की अनेक आधुनिक प्रवाह कलेच्या क्षेत्रातले आलेले, त्याच्यामध्ये त्याचा निर्देश दिला पाहिजे. तर एकूणच आराखड्यामध्ये परत खूप बदल करायची गरज आहे आणि परत चांगल्या रीतीने तो आराखडा यायची गरज आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि थोडंसं आराखडा, सिलेबस याबद्दल उद्बोधन शिक्षकांचंही व्हायला पाहिजे, जे आज पुरेसं नाही आहे. अनेक शिक्षक असेही भेटतात की त्यांना पाठ्यपुस्तकं आपल्याला शिकवायची आहेत एवढंच त्यांना माहिती आहे. पाठ्यपुस्तक जिथून तयार होतात त्या मूळ अभ्यासक्रमाची पुस्तकं त्यांनी कधी पाहिलेली नसतात आणि आराखडा त्याच्याहून दूरची गोष्ट आहे. NCF त्याहूनही दूरची गोष्ट आहे. तर हे चित्र पण बदलायला हवं. अवेअरनेस शिक्षकांमध्ये यायला पाहिजे. या ठिकाणी मुद्दामून मला हे नमूद करावं असं वाटतं. मला बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मॅडमने अगदी मोजके शब्दामध्ये त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. यानंतर ऍक्टिव्ह टीचर्स फोरम अर्थात ATF चे मुख्य संयोजक आणि अकोला येथे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षक असलेले आणि अनेक शिक्षकांचे मार्गदर्शक भाऊ चास्कर यांना मी विनंती करणार आहे. वास्तविक पाहता ATFचं संमेलन मला वाटतं उद्यापासनं संगमनेरला आहे, पण त्यांनी वेळ काढून या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. भाऊ.
सर्वांना नमस्कार. शिक्षण विकास मंचने या महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा आयोजित केली त्याबद्दल अ, मंचच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. रॉय मॅडम आता कला शिक्षणाच्या विषयी बोलत होत्या. तोच मुद्दा, तोच बिंदू जर आम्ही आणखीन पुढे घेऊन जातो तर कला शिक्षणातून आनंद निर्मिती होते, कल्पनाशक्तीचा विकास होतो, सर्जनशीलता, अ, वैविध्य विकसित होतं, हे सगळं आराखड्यामध्ये म्हटलेलं आहे. परंतु आरटीए आल्यानंतर कला शिक्षक आणि खेळाचे शिक्षक जे आहेत ते पूर्ण वेळ राहिलेले नाहीत. खेळाचे त्या दिसतात कमी साखर वाढवतात. दोन्ही विषयांचा गळा आवळला गेलेला आहे. मग या डॉक्युमेंटमध्ये एक पूर्णवेळ शिक्षक देणार का, असा एक मुद्दा आहे. तो मी याच्यासाठी सांगतोय की शाळा आणि शिक्षकांचा लेखाजोखा, त्याच्यामध्ये वास्तवाकडून आदर्शाकडे जाणं, अभ्यासक्रमीय बदल करणं आणि हे सगळं पुन्हा शिक्षकांच्या खांद्यावर देताना सिस्टमॅटिक रिफॉर्म्सच्या बाबतीत हे डॉक्युमेंट काहीच बोलत नाही. जबाबदारी कोणाची असणार? उदाहरणार्थ मी एक महत्वाचा मुद्दा आपल्या सगळ्यांच्या लक्षात आणून देतो की बालशिक्षणाकडे दुर्लक्ष जे आपलं होत होतं व्यवस्था म्हणून, त्याबद्दल हा आराखडा म्हणजे पॉलिसीच एकूण बोलते, एनसीएफ बोलतो आणि एससीएफ पण त्याबद्दल बोलत आहे. परंतु आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये मी जे काय सिस्टमॅटिक रिफॉर्म्स आणि रोडमॅप काही हा आराखडा देत नाही असं मी म्हणतोय. त्याचं महत्वाचं कारण शालेय शिक्षण विभाग जो आहे तो जिल्हा परिषदेच्या शाळा ज्या आहेत त्याचं पर्यवेक्षण शालेय शिक्षण विभागाकडे असतं, ऍडमिनिस्ट्रेशन काही अंगानं आरडीडी कडे असतं आणि अंगणवाड्या ज्या आयसीडीएस विभागाकडे असतं. तर याचा एकूण मेकॅनिझम काय असणार आहे? उदाहरणार्थ नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये स्कूल कॉम्प्लेक्स नावाचा भाग आहे आणि 20च्या आतल्या पटाच्या मुलांचं सोशलायझेशन होत नाही किंवा या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये म्हटलेल्या आहे. म्हणजे वाडी वस्तीवरच्या शाळा 20च्या आतल्या पटाच्या बंद केल्या तर हे जे काही बालशिक्षणाच्या बाबतीतली गोष्ट आहे ती कुठे होणार, कशी होणार? ती मुलं गावातल्या शाळेत येणार का, जिथे शाळा समूह करणार आहे? म्हणजे या बाबतीत खूप गॅप्स मला दिसतात पॉलिसीशी जोडून बघताना हे डॉक्युमेंट. म्हणून मला हा मुद्दा आपल्या समोर ठेवायचा आहे. फाउंडेशन लिटरसी न्यूमरसीच्या बाबतीत जे एनईपी आणि एनसीएफ बोलतो, तर इथे कुठं ना कुठं मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान त्याची पातळी याच्या बाबतीत, म्हणजे साक्षरता आणि संख्याज्ञानाला गुणवत्ता मानणं म्हणजे गुणवत्तेचं एकूण जे डायल्युशन आहे. एनसीएफ 2005 मध्ये गुणवत्तेची व्याख्या जी होती ती निष्पत्तीच्या अंगानं समानता, अध्ययन निष्पत्तीच्या अंगानं. तर मला असं वाटतं की त्याच्यापासून हे डॉक्युमेंट जरा दूर गेलेलं आहे. महत्वाचं म्हणजे मागच्या डॉक्युमेंट विषयी तात्विक सैद्धांतिक चर्चा जी आहे त्याच्याविषयी कुठलेही संदर्भ याच्यामध्ये दिसत नाही. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. अजून एक 1.1.4 मध्ये स्वायत्तता दिली की नाविन्यपूर्ण बदल घडेल. कोणत्या संशोधनाचा आधार आहे, कशाचा आधार आहे या सगळ्याला? म्हणजे समजा शिक्षकांना स्वायत्तता दिली की नाविन्यपूर्ण बदल घडतील का? मग शिक्षकांचं प्रशिक्षण कशा प्रकारे होईल? आता मला अजून एक गोष्ट, कोणतंही डॉक्युमेंट जेव्हा येतं म्हणजे ते पॉलिसी पासून बघतो आहे की त्याला काहीतरी एक पूर्वपीठिका असते, त्याला जमिनीवरच्या वास्तवाचा काहीतरी एक पृष्ठभूमी असते. त्याची काहीही चर्चा इथे होत नाही आणि म्हणून आजच्या काळामध्ये स्वायत्तता दिली की नाविन्यपूर्ण बदल घडतील. म्हणजे महात्मा गांधींनी हिंद स्वराजमध्ये जेव्हा पाठ्यपुस्तकांच्या बाबतीत काहीतरी सांगितलं होतं तेव्हा ते मला म्हणजे विस्तार करायचा नाहीये, परंतु फक्त हा मुद्दा आपल्या समोर चर्चेत ठेवायचा आहे की स्वायत्तता देणं म्हणजे नेमकं काय करायचं याच्याविषयी स्पष्टता असायला पाहिजे आजच्या काळात. आता अजून एक गोष्ट आहे की आजचं शिक्षण निरस आहे आणि शाळा परीक्षा मंडळ यातल्या पुनर्रचनेच्या बाबतीत एससीएफ काही बोलत आहे. तर ही चांगली गोष्ट आहे. परंतु उदाहरणार्थ आज महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या माध्यमिक शाळांमध्ये 10वीच्या परीक्षेमध्ये विज्ञानाच्या प्रात्यक्षिकाच्या परीक्षेला 20 पैकी 20 मार्क्स दिले जातात, परंतु तिथे विज्ञानाची प्रयोगशाळाच नसते. हे जे काही रिफॉर्म्स मी मगाशी जे म्हटलं की याची जबाबदारी कोणाची आणि सिस्टमॅटिक रिफॉर्म्सच्या बाबतीत जे डॉक्युमेंट जर बोलत नसेल तर मग हे शब्दांचा कोलाज नाही का? आधीच्या वक्त्यांनी सगळ्यांनी उल्लेख केला त्याप्रमाणे. अजून एक महत्वाची गोष्ट आहे की शालेय प्रक्रियेच्या बाबतीत 1.7.2 मध्ये हे डॉक्युमेंट शालेय प्रक्रिया आणि त्याबाबत शाळेचे वेळापत्रक बाधित होणार नाही. मला आपल्या सगळ्यांना अत्यंत नम्रपणे सांगायचं आहे की त्या वेळापत्रकाला कधीच बाधा झालेली आहे आणि त्याबद्दल न बोलता केवळ वेळापत्रक बाधित होणार नाही, आरटी
जसं सांगितलेलं आहे की 200 दिवस, 220 दिवस, 800 तास, 1000 तास, तर त्याबद्दल हे डॉक्युमेंट काहीच बोलत नाही. आणि एक महत्वाचा मुद्दा असा आहे की शिक्षक प्रशिक्षण हे पॉलिसीमध्ये अमुक तासाचं प्रशिक्षण, तमुक तासाचं प्रशिक्षण, पण महाराष्ट्रामध्ये मला आपल्याला सगळ्यांना नम्रपणाने सांगू द्या की शिक्षक प्रशिक्षण ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. जर शिक्षण हे शास्त्र असेल, त्याच्यामध्ये नवीन बदल होत असतील, संशोधनं येत असतील, तात्विक आणि सैद्धांतिक भूमिकांच्या बाबतीत एक बैठक शिक्षकांची तयार करायची असेल, म्हणजे पॉलिसी, NCF, SCF याची चर्चा आपण इथे करतोय, नंतर करिक्युलम तयार होईल, सिलेबस तयार होतील आणि टेक्स्ट बुक फॉर्मेशन, या सगळ्या प्रोसेसमध्ये जोपर्यंत शिक्षकांचं मन मानस घडवलं जात नाही, शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाची पुनर्रचना केली जात नाही. कोविड नंतर म्हणजे अध्ययन प्रक्रियेचं एक प्रशिक्षण मी शिक्षक म्हणून बघितलं. कोणीतरी एक व्यक्ती टीव्हीच्या स्क्रीनवर बोलत होती, ते आम्ही ऐकायचं, आमच्या मनातल्या शंका असतील, प्रश्न असतील, भर घालायचे असेल, त्याची काही चर्चा नाही. तर हे जे काय आहे त्याबद्दल मला असं वाटतं की अजून एक भौतिक सोयी सुविधांच्या बाबतीत आपण बघतोय की सातत्यानं म्हणजे हे एक 64-66 पासून शिक्षणावर 6% खर्च व्हायला पाहिजे, परंतु मागच्या वर्षीचा आर्थिक अर्थसंकल्प आपण बघितला आणि त्यातले खर्चाची तरतूद जर बघितली तर कुठे आहे, काय आहे, त्याच्यावरून मला असं वाटतं की डॉक्युमेंट्स येतील जातील, पण जोपर्यंत शिक्षणावरचा खर्च याची जबाबदारी निश्चित केली जात नाही तोपर्यंत हे सगळं जरा कागदावर राहील का काय, अशी भीती शिक्षक म्हणून मला वाटते. आता मग किशोर दराकांनी उल्लेख केला किंवा काळपांडे सर, धन्वंतरी हर्डीकर मॅडम यांनी उल्लेख केला. एका बाजूला घोकंपट्टी नको, स्मरणशक्ती ची परीक्षा नको, आणि ते बरोबर आहे. पाऊलो फ्रेरेपासून तर अनेक तज्ञांनी त्याच्याविषयी सांगून ठेवलेलं, कल्चरल कॅपिटल आणि त्याच्याविषयी कांचायला यापर्यंत. पण हे नको, मग परत परीक्षा देण्याची संधी विद्यार्थ्यांना असायला पाहिजे. आणि एक अजून अत्यंत महत्वाचा धोका मला ग्रामीण भागातला, शेतकरी कुटुंबातला विद्यार्थी म्हणून जे आता शिक्षक म्हणून काम करतोय पुढे, तर कौशल्य विकास कार्यक्रमाचा पुरस्कार हे डॉक्युमेंट एका अर्थानं करताना दिसतं, आणि हा मला एक यातला धोका वाटतो. मुद्दे अजून आहेत, परंतु मला असं वाटतं की मी आता इथे थांबतो. आणि शेवटचं एक फक्त जे बाकीच्या सगळ्या तज्ञांनी आतापर्यंत बोलताना सांगितलं त्याच्यात मला असं अजून एक सुचवायचं आहे, भर घालायची आहे की ऑनलाईन सूचना येतील आणि मग सगळं होईल याच्यावर विसंबून न राहता SCERT-ने विभागीय पातळीवर संबंधित जे काही विद्यार्थी असतील, पालक असतील, शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी असतील, शिक्षक आमदार असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील, या सगळ्यांना बोलवून ऑफलाईन चर्चासत्र घ्यावीत आणि तिथं ज्या सूचना येतील त्याचंही डॉक्युमेंटेशन करावं, आणि ते अधिकृत सूचना म्हणून जसं ऑनलाईन बोलवल्यात त्याचा विचार करून या डॉक्युमेंटची पुनर्रचना करायला हवी. कारण एकेकाळी महाराष्ट्र ही देशाच्या शिक्षणाची प्रयोगशाळा आहे असं बोललं जायचं, तर त्या लौकिकाला, त्या परंपरेला साजेसं मला असं वाटतं की काम व्हायला हवं. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. ओव्हर टू यू. थँक्यू. धन्यवाद भाऊ. एक विनंती अशी करायची आहे की झूम मीटिंगच्या माध्यमातून मान्यवर आपले विचार व्यक्त करत आहेत. सोबतच अनेक शिक्षक, अभ्यासक झूम मीटिंग आणि फेसबुकच्या माध्यमातून सध्या लाईव्ह आहेत. त्यांनी आपल्या या संदर्भातल्या प्रतिक्रिया फेसबुकच्या ठिकाणी जी लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी आपल्या प्रतिक्रिया नोंदवायच्या आहेत. आणि झूम मीटिंग मध्ये जे प्रतिनिधी उपस्थित आहेत त्यांनी सुद्धा चॅट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया या संदर्भामध्ये व्यक्त करायच्या आहेत. त्याची दखल शिक्षण विकास मंच आणि यशवंतराव चव्हाण सेंटर घेणार आहे. या ठिकाणी अतिशय व्यस्त काळामध्ये, कारण मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या सध्या निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे आणि त्यातले शिक्षक भारतीचे उमेदवार आणि शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष आणि आपले शिक्षक सुभाष मोरे सर या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सुभाष मोरे सर. सर्वांना नमस्कार. आतापर्यंत सर्व मान्यवरांनी या राज्य अभ्यासक्रम आराखड्याबाबत जी मतं व्यक्त केली त्यापेक्षा वेगळं मत माझं नाहीये. शिक्षक संघटना म्हणून काम करत असताना मला प्रकर्षाने याच्यात 2-3 गोष्टी जाणवतात की हा आराखडा महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पर्याप्त नाहीये,
याच्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत या परिराज्याप्रमाणे आहेत. म्हणजे लहान मुलांना गोष्टी सांगत असताना आपण खूप काही गोष्टी छान 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 सांगतो, पण यातल्या कोणतीही गोष्टी प्रत्यक्षात उतरवण्याचा रोडमॅप मला याच्यात दिसत नाहीये. भाषेच्या संदर्भात बोलायचं झालं तर प्रादेशिक भाषांच्या संदर्भात, त्या भाषांना पुढे नेण्याच्या संदर्भात कोणतीही ठोस भूमिका याच्यामध्ये नाहीये. अभ्यासक्रम आराखड्याच्या माध्यमातून या राज्यातल्या अनुदानित शाळा जर वाचवायच्या असतील तर या शाळांच्या संदर्भात भाषेचं जे धोरण सध्याचं आहे तसं न घेता पालकांची भूमिका बघून जर बायलिंग्वल स्कूल या पद्धतीचं जर केलं तर आपल्या शाळा टिकतील. कारण की आपल्या शाळांमध्ये गरीब, वंचित आणि मागासवर्गीय मुलं येत असतात आणि ही मुलं अनुदानित शाळेत शिकली, ही व्यवस्था जर टिकवायची असेल तर आपल्याला बायलिंग्वल शाळा कराव्या लागतील, ज्याच्यामध्ये मराठी सोबत इंग्रजी सुद्धा प्रथम भाषा असली पाहिजे. मूल्यमापनाच्या बाबतीतही तशीच भूमिका आहे. या आराखड्याच्या सुरुवातीला काही महामानव आणि महामानवींच्या संदर्भात जी माहिती दिलेली आहे ती पुरेशी नाहीये आणि ज्या पद्धतीने दिली आहे त्याबद्दल माझा आक्षेप आहे. ही प्रक्रिया सुरू होत असताना याच सदस्यांपैकी एका सदस्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या, म्हणजे हा आराखडा तयार करण्याची जी कमिटी होती त्या कमिटीला पूर्ण स्वातंत्र्य नव्हतं. त्यांना सांगितलं गेलं होतं की काय लिहायचं आणि काय नाही लिहायचं, आणि अशा पद्धतीतून हा आराखडा तयार झालेला आहे. हे अत्यंत जबाबदारीने मी सांगत आहे, कारण की काही गोष्टी आणि काही नावं मुद्दाम गाळावी अशा पद्धतीच्या सूचना बाहेरून या आराखडा बनवताना दिलेल्या आहेत. शिक्षकांच्या बाबतीत सांगायचं झालं तर हा आराखडा राबवण्यासाठी शिक्षकांना कोणतंही स्वातंत्र्य नाहीये. महाराष्ट्रामध्ये आज CBSE, ICSE आणि IB च्या शाळा जोरात आहेत. हा आराखडा केवळ अनुदानित शाळेसाठी आहे का असा प्रश्न निर्माण होतो, कारण की मगाशीच रॉय मॅडमने पण सांगितलं की अनेकांना सिलेबस आणि पाठ्यपुस्तक याच्यातला फरक माहीत नाहीये. शाळांमध्ये कंपनीकरण झालेलं आहे आणि कंपनीप्रमाणे पिरियड मागून पिरियड घेणे आणि पोषण संपवणे, टेस्ट घेणे आणि गुणतक्ते भरणे अशा प्रकारची एक व्यवस्था तयार झालेली आहे. भाऊसाहेबांनी पण सांगितलं की शिक्षणामध्ये महाराष्ट्रात 3 वेगवेगळ्या संस्था आहेत, म्हणजे जिल्हा परिषद ग्रामविकासकडे आहे, दिव्यांग विशेष शाळा समाज कल्याणकडे आहे आणि बाकीच्या शाळा शिक्षण विभागाकडे, आणि याच्यामध्ये कोणताही तारतम्य नसतो. शिक्षकांच्या सक्षमीकरणासाठी कोणताही प्रोग्राम या ठिकाणी नाहीये. आणि ह्या आराखड्याच्या माध्यमातून जी पाठ्यपुस्तकं तयार होणार आहेत आणि जी ध्येय आपल्याला गाठायची आहेत ती ध्येय गाठण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाहीये. आपल्या अनुदानित शाळेत तपासणी करणारी जी पूर्वी व्यवस्था होती ती आता राहिलेली नाहीये, आणि मोठ्या ज्या प्रायव्हेट शाळा आहेत त्याच्यामध्ये तर वेगळीच व्यवस्था आहे. अशा प्रकारचं एक विषमतेचं वातावरण या महाराष्ट्रात सुरू आहे. दुर्दैवाने जे शिक्षण मंत्री होतात हे आपले कुटुंब प्रमुख आहेत, पण ते पहिल्या दिवशी जर सांगत असतील की या खात्यात मला इंटरेस्ट नाहीये तर आपला कारभार कसा चालत असेल हे आपल्याला पाहावं लागेल. येणाऱ्या काळामध्ये केवळ ऑनलाईन हे घेऊन चालणार नाही, तर आपल्याला ऑफलाईन सुद्धा शाळांपर्यंत, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या विविध तज्ज्ञांपर्यंत, संघटनांपर्यंत जावं लागेल. आणि जर या आराखड्याला खरंच विरोध करायचा असेल तर रस्त्यावरच्या एका नव्या लढाईची तयारी आपल्याला करावी लागेल. शिक्षक संघटना म्हणून आम्ही शासनाकडे या आराखड्याच्या संदर्भात मुदतवाढ मागितलेली आहे, आपण सर्वांनी ती मागितलेली आहे, पण ती नाही मिळाली तर काय करायचं याचा सुद्धा रोडमॅप आपण ठरवायला हवा. हा आराखडा केवळ शब्दांचे बुडबुडे आहेत, त्याच्या माध्यमातून कोणतीही ठोस भूमिका समोर येत नाहीये. विविध प्रकारचे जे पायाभूत स्तर आहेत हे पूर्वी पण होते, मागे सुद्धा क्षमताधिष्ठित अभ्यासक्रमाचा उल्लेख झालेला आहे, पण रिझल्ट तसा येत नाही. जे स्लॅशचे, नासचे किंवा प्रथमचे रिझल्ट येतात हे कदाचित खरेही असतील, परंतु त्याच्यातून शिक्षकांचं खच्चीकरण जास्त होतं असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे या आराखड्यातून दुसरा एक प्रश्न सर्वांसमोर उभा राहतो, तो म्हणजे RTE बंद करणार आहेत का, RTEला स्क्रॅप करायचं आहे का, अशी कोणतीही भूमिका या आराखड्यातून पुढे येत नाही. या आराखड्यामध्ये अनेक बारकावे आहेत
दुर्दैवाने मला ते वाचता आले नाहीत, त्याबद्दल मी आपल्या सर्वांची क्षमा व्यक्त करतो. पण पुढील काळामध्ये या आराखड्याच्या बाबतीत रस्त्यावर आणि सभागृहामध्ये किंवा विविध संघटनांच्या माध्यमातून जर कोणती कृती करायची असेल तर शिक्षक भारती संघटनेच्या वतीने आम्ही सर्वजण याच्यात सहभागी व्हायला तयार आहेत. आपण सर्वांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि पुढील काळात या आराखड्याच्या विरोधात एक व्यापक भूमिका घेण्यासाठी ऑफलाईन आपण भेटूया अशी मी आयोजकांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद मोरे सर. यानंतर परभणीहून आपल्यासोबत जोडले जाणार आहेत सूर्यकांत कुलकर्णी, जे बालहक्क आयोगाचे माजी सदस्य आहेत आणि एक शिक्षणशास्त्राचे अभ्यासक आहेत. मी सूर्यकांत कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सूर्यकांत कुलकर्णी. धन्यवाद मला वेळ दिल्याबद्दल. सरांनी आधी मांडल्यासारखं अनेक मुद्दे यामध्ये बोलून झालेले आहेत. विशेषतः भाषेबद्दल मी बोलणार होतो, परंतु भाषेबद्दल भाऊ गावंडेंचं म्हणणं मला पूर्ण ऐकता नाही आलं. ते पुढे काय म्हटले मला माहिती नाही. पण याच्यामध्ये एक तर सांकेतिक गोष्टी R1 R2 असं काय म्हटलं माहित नाही, मराठीचा उल्लेख नाहीच आहे. पण इतर भाषांचं काय, हाही खूप महत्वाचा मुद्दा आहे की जे इतर भाषिक आहेत, मातृभाषा असलेली मुलं, याच्याबद्दल या आराखड्यामध्ये काही उल्लेख नाहीये. एकूणात आराखडा न समजणारा किंवा अत्यंत दुर्बोध वगैरे वगैरे अशी काही भाषा आराखडे वापरलेली आहे. काही गोष्टी खूप गंभीर वाटतात, त्या म्हणजे विज्ञान शिक्षणाबद्दल 1.6.3 मध्ये विज्ञान शिक्षणाबद्दल आराखड्यामध्ये म्हटलंय, वैज्ञानिक ज्ञानाचा स्फोट झाला असला तरी वेळ आणि जागा मर्यादित असलेल्या शालेय अभ्यासक्रमात या सर्व ज्ञानांचा समावेश करण्याची अपेक्षा केल्याने विद्यार्थ्यांवर अनावश्यक बोजा पडतो असं म्हटलेलं आहे. आताच्या परिस्थितीमध्ये खरं तर विज्ञानाला अधिक जास्त महत्व देऊन अधिक जास्त अभ्यास करणं अपेक्षित असताना या पद्धतीने विज्ञानाबद्दल म्हटलेलं आहे. शालेय परिपाठाच्या वेळी नियमित संगीत व नृत्य सादरीकरण केल्यास भारताच्या समृद्ध संस्कृती वारसा विद्यार्थ्यात अभिमान निर्माण करता येतो, असे काही हास्यास्पद गोष्टी याच्यामध्ये मांडलेल्या आहेत. मगाशी बसंती मॅडमनी कलेबद्दलचं म्हटलं होतं. कलेमध्ये खरं तर त्यांनी तसं पुढे म्हटलेलं आहे की कला शिक्षणाला फारसं महत्व नाही आपल्याकडे सध्या, आणि त्यासाठी प्रशिक्षक शिक्षक पण नाहीत आपल्याकडे. 154 पानावर म्हणलंय कला शिक्षणाला काही सध्या महत्व नाही, तसेच उत्तम प्रशिक्षण कलाकारांची कमतरता आहे. आणि मग असं म्हणल्यानंतर तरतूद काय केली पुढे, तर तरतूद काही न करता पुन्हा कला शिक्षणातून बाकीच्या पंचकोश विकास वगैरे वगैरे गोष्टी केल्यात. आता हे जुळतं का कुठे, कला शिक्षण आणि पंचकोश विकास? आणि पंचकोश करणारे पुन्हा शिक्षक आपले, त्यांना काही याबद्दल माहिती आहे का, त्यांचं काही प्रश्न होते का? शिक्षकांच्या बद्दल तर सरळ असं म्हटलंय की त्यांनी ऑनलाईन प्रशिक्षण करावे शिक्षकांनी, अशी सूचना दिलेली याच्यामध्ये सरळ असं की ज्या शिक्षकांना काही शिकायचं वगैरे असेल त्यांनी ऑनलाईन प्रशिक्षण करावे. म्हणजे शिक्षक प्रशिक्षण ही इतकं महत्वाची गोष्ट, तिला फाटा मारून तुम्ही ऑनलाईन प्रशिक्षण करा असं सरळ म्हणून सोडून दिले. अनौपचारिक आणि औपचारिक पद्धतीने शालेय शिक्षण मुख्याध्यापक यांनी विद्यार्थी आणि कुटुंबातील सदस्य यांना मार्गदर्शन आणि समुपदेशन करण्याची जबाबदारी घेणे आवश्यक आहे. म्हणजे सर्व शिक्षक आता सर्व विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या घरच्यांचं समुपदेशन करतील, नाही हे काय कसं शक्य आहे? अशा दिशेने या आराखड्यामध्ये ना समजणाऱ्या गोष्टी अशा पुष्कळशा दिल्या आहेत. 104 मगाशी म्हणत होतो, शिक्षकांनी शिक्षणाबद्दलची समज चौफेर करण्यासाठी, आशय ज्ञान वाढवण्यासाठी ऑनलाईन कोर्सेस करावेत, ही अपेक्षा या आराखड्यामध्ये त्यांनी व्यक्त केली. आता शिक्षकांची समज वाढण्यासाठी त्यांचं वाचन, त्यांचं चिंतन, त्यांचं प्रशिक्षण या सर्व गोष्टी सोडून दिल्या आणि शिक्षकांनी ऑनलाईन प्रशिक्षण करावेत म्हणून म्हणजे जबाबदारी काही न घेता, भाषेबद्दलची जबाबदारी नाही, शिक्षणाबद्दलची जबाबदारी नाही, कला शिक्षणाची जबाबदारी नाही, ही कुठलीही जबाबदारी न घेता आराखडा म्हणजे काय, तर मुळात हा आराखडा वाटतच नाही. बऱ्याच गोष्टी अशा एक फापट पसारा मोठाच्या मोठा मांडलाय. अनेक गोष्टी अशा म्हणल्या त्याच्यामध्ये, हे बरोबर नाही, ते बरोबर नाही, हे असायला हवंय, ते असायला हवंय. हे कोणाला सांगताय?
कोणी करायचे? हे बाहेरच्या लोकांनी करायचं का? खरं तर बाहेरच्या लोकांनी टीका करायची, पण आराखड्यात मध्ये हे नाही, ते बरोबर नाही वगैरे वगैरे. तर एकूणच आता ऍप्लिकेशन करत नाही आराखडा. सर आवाज येत नाही तुमचा. ती गाईडलाईन आवाज येत घेऊन नाही. नॅशनल आवाज येत नाही सर. नॅशनल करिक्युलमची गाईडलाईन घेऊन आपण आपल्या भाषेमध्ये आपला आराखडा तयार केला पाहिजे, जो सुस्पष्ट असेल, जी क्लिअर गाईडलाईन असेल आणि जी तरतूद त्याच्यामध्ये असेल, असा आराखडा करण्याची आवश्यकता आहे. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर या ठिकाणी मुख्याध्यापक संघाचे प्रवक्ते महेंद्र गणपुले सर हे आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. मी त्यांना विनंती करतो. महेंद्र गणपुले सर. नमस्कार. अतिशय महत्वाच्या विषयावरती चाललेली चर्चा, नेमके मुद्दे सर्वच मान्यवरांच्या मनोगतातून येत आहेत. NEP पासून NCF आणि त्यानंतर SCF पर्यंत आपला प्रवास झालेला आहे आणि हे डॉक्युमेंट आता पब्लिश झालेलं आहे, सर्वांच्या वाचनासाठी उपलब्ध झालेलं आहे. याच्यावरती ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा होत आहेत त्या चर्चांपेक्षा वेगळे मुद्दे या ठिकाणी आपण सर्वांनी मांडलेले आहेत. आत्ताच व्यक्त केलेल्या भावनेनुसार आंतरसमवायिक क्षेत्रामध्ये भारतीय ज्ञान प्रणालीचा समावेश असावा असं सांगितलेलं आहे. अर्थातच भारतीय ज्ञान प्रणाली म्हणजे समृद्ध वारसा जो आपला आहे तो मुलांपर्यंत पोहोचणं आणि त्याचा नक्कीच अभिमान असणं गरजेचं आहे. परंतु हे करत असताना विज्ञाननिष्ठ अशा पद्धतीची विश्वासार्हता त्यामध्ये असणं अत्यंत महत्वाचं आहे. मूल्य आणि स्थायी भाव, पर्यावरण आणि संरक्षण, सर्वसमावेशकता, मार्गदर्शन आणि समुपदेशन आणि शैक्षणिक तंत्रज्ञान अशा अनेक विषयांचा समावेश या आंतरसमवायामध्ये केलेला आहे. परंतु शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये आजही ग्रामीण भागामध्ये असो किंवा शहराच्या जवळच्या शाळा असो कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक सुविधा उपलब्ध नाहीत. कोविडच्या काळामध्ये आपण किती जरी प्रयत्न केला तरी शेवटच्या टोकाच्या विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचू शकत नव्हतो, हे वास्तव आहे. आणि त्यामुळे तशा प्रकारची सक्षम व्यवस्था निर्माण होणं जर शक्य असेल तरच शैक्षणिक तंत्रज्ञान योग्य पद्धतीनं विकसित होऊ शकेल, अशा प्रकारची परिस्थिती आहे. खरं तर शिक्षणाच्या बाबतीत आतापर्यंत झालेली धरसोड जर बघितली तर सामान्य ज्ञान विषय आला गेला, मूल्य शिक्षण विषय आला तो परत बंद झाला, पर्यावरण विषय मुख्य विषय म्हणून घेतला, नंतर तो ग्रेडमध्ये घेतला, ICT विषयाची तीच परिस्थिती आहे. अशा पद्धतीची आतापर्यंत अनेक प्रकारची धरसोड झालेली, त्यामुळे ती धरसोड इथून पुढे न होता सर्वसमावेशक आणि त्या विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाला योग्य त्या पद्धतीचा न्याय देणारे विषय इथून पुढे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपलब्ध व्हावेत ही आपली अपेक्षा आहे. खरं तर काळपांडे सरांनी व्यक्त केलेल्या मताशी मी सहमत आहे. हा सर्व कार्यक्रम ज्यांच्या खांद्यावरती टेकून आपण पुढे जाणार आहोत त्या शिक्षकांच्या बाबतीमध्ये उदासीनता मोठ्या प्रमाणावरती दिसते आहे. विषय शिक्षक संघटनांनी त्यांच्या स्तरावरती आपापल्या विषयाबद्दलची सविस्तर चर्चा करून आपले इनपुट या समितीला देणं गरजेचं आहे. परंतु तशी फारशी परिस्थिती कुठं दिसत नाही. सर्वसाधारण शिक्षक फक्त 2-3 मुद्द्यांवरती बघतोय, ते म्हणजे ही 10वी 12वीच्या परीक्षा होणार का याच मुद्द्यावरती लोक अडकलेले आहेत. इतक्या वेळा योग्य त्या पद्धतीचं मार्गदर्शन येऊन देखील 10वी 12वीच्या परीक्षेवरती सर्व अडलेला आहे. कौशल्य विकासाच्या बाबतीमध्ये अतिशय चांगला मुद्दा या ठिकाणी आलेला आहे. परंतु हे करत असताना कौशल्य विकासाच्या कामामध्ये सहभागी असणाऱ्या आता आपल्या शिक्षण व्यवस्थेबरोबरच काम करणारं जे टेक्निकल बोर्ड आहे आणि व्होकेशनल बोर्ड आहे यांचा समन्वय योग्य पद्धतीने होणं गरजेचं आहे. आणि त्याची अंमलबजावणी जर झाली तरच योग्य पद्धतीनं या व्यवसाय शिक्षणाचं प्रशिक्षण विद्यार्थ्यांना येऊ शकेल. कारण MCVCचं भवितव्य काय, बायफोकलची परिस्थिती काय ही आजकाल सर्वांच्या मनामध्ये असलेली भीती आहे. भाऊ गावंडेंनी व्यक्त केल्याप्रमाणे मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, कन्नड, तेलुगू आणि सिंधी या 8 भाषांमध्ये आपण बोर्डाची परीक्षा घेतोय. आणि याशिवाय तमिळ, मल्याळम, बंगाली, पंजाबी याचबरोबर संस्कृत, पाली, अर्धमागधी, प्रशियन, अरेबिक, जर्मन, फ्रेंच, रशियन अशा जवळजवळ 20 भाषांची समृद्ध व्यवस्था आजही आपल्या SSC बोर्ड राज्य बोर्डाकडे उपलब्ध आहे. आणि एवढं सगळं उपलब्ध असताना आराखड्यामध्ये मात्र त्याचा उल्लेख त्रोटक पद्धतीने आलेला आहे.
तो जर सविस्तर स्वरूपामध्ये आला असता तर आपल्या मनामध्ये ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या शंका निर्माण झाल्या आहेत त्या शंका राहिल्या नसत्या. विज्ञानाच्या बाबतीमध्ये खरंच परिस्थिती अशी आहे की यापूर्वी आपण ज्यावेळी शिकत होतो त्यावेळी विद्यार्थ्यांनी कृती करणं आणि स्वतः प्रयोग शिकणं ही व्यवस्था होती. परंतु अलीकडच्या अभ्यासक्रमामध्ये फक्त समोर ठेवलेला नमुना पहा आणि उत्तर लिहा अशा पद्धतीची घोकमपट्टीचीच व्यवस्था प्रात्यक्षिकामध्ये सुद्धा आलेली आहे. त्यामुळं ज्या विद्यार्थ्याचं विज्ञानाच्या बाबतीमधलं प्रयोगाचे उपकरण हाताळण्याचं कौशल्य वाढलं पाहिजे आणि हे सर्व करण्यासाठी प्रशासक म्हणून किंवा शाळेचा प्रमुख या नात्यानं मुख्याध्यापकाच्या मनामध्ये हेच प्रश्न आहे की कौशल्य विकास करायचा तर तो करणारा व्यक्ती कोण मिळणार आपल्याला आणि कशा पद्धतीने मिळणार. उपलब्ध शिक्षक आणि त्यांचे विषय याच्या मर्यादेमध्ये या विद्यार्थ्याला सर्व विषयाचं योग्य पद्धतीचं ज्ञान देणं आजच्या परिस्थितीमध्ये शक्य नाही. शाखांच्या बाबतीमध्ये 11वी-12वीच्या बाबतीमध्ये म्हटलं जातं की कला वाणिज्य विज्ञान राहणार नाही, मल्टीडिसिप्लिनरी येईल. परंतु ग्रामीण भागामध्ये ज्या ज्या उच्च शिक्षणाच्या व्यवस्था आहेत त्या एखाद्या फॅकल्टीच्या आहेत. म्हणजे काही ठिकाणी सायन्सची फॅकल्टी आहे, काही ठिकाणी आर्टची फॅकल्टी आहे. यांचं भविष्यामधलं भवितव्य काय याच्याबद्दलची कुठली दिशा इथं आपल्याला स्पष्ट होत नाही. त्यामुळं या संपूर्ण आराखड्यामध्ये या सर्व घटकांचा विचार करून सुधारित आराखडा जर आला तर योग्य पद्धतीनं सर्वांच्या मनामधल्या शंका दूर होतील असं मला वाटतं. संयोजकांनी दिलेल्या संधीबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मराठी अभ्यास केंद्राचे सुशील शेजुळे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सुशील शेजुळे. नमस्कार, माझा आवाज येतोय? हा येतोय सर, येतोय, बोला. नमस्कार. सर्वप्रथम या परिसंवादाबद्दल यशवंतराव चव्हाण जे तुमच्या संघटनेचे मी धन्यवाद देतो आणि मला संधी दिली त्याबद्दलही धन्यवाद देतो. खरं तर ज्या दिवशी आराखडा प्रसिद्ध झाला त्या दिवशीपासून राज्यातील विविध संघटनांसोबत आपण चर्चा करून शासनाला आणि जे सरकार आहे त्या दोघांनाही मेलच्या माध्यमातून आजपर्यंत 2 वेळेस आपण त्यांना मेलच्या माध्यमातून ही मुदत वाढवून मिळावी यासाठी आपण प्रयत्न केले. यासाठी जवळपास राज्यातील 24 संघटनांसोबत आपण चर्चा करून त्यांच्या सर्वांचं असं म्हणणं होतं की ही मुदत आपल्याला वाढवून मिळायला हवी आणि त्यामुळे आजपर्यंत 2दा या दोघांची सरकारशी आणि शासनाशी आपण मेलच्या माध्यमातून संपर्क साधलेला आहे. आणि आज इथे चर्चेमध्ये जे काही सगळं म्हणणं आहे तेच म्हणणं आपण सुद्धा मांडलेलं आहे की मुदत आपल्याला ही वाढून मिळायला हवी. यामध्ये 2-3 मुद्दे मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. बऱ्यापैकी मुद्दे हे कव्हर झालेले आहेत. आराखड्यामध्ये जे काय म्हटलेलं आहे की हा यशस्वी जर करायचा असेल तर ही सगळ्यात जास्त महत्वाची जबाबदारी शिक्षक, मुख्याध्यापक, अधिकारी यांची असेल. परंतु जर यातील अनेक पदं जर रिक्त असतील तर हा आराखडा अंमलबजावणीचा जो उद्देश आहे तो अजिबात यशस्वी होणार नाही. त्यामुळे याबद्दल सुद्धा एक टाइमलाईन द्यायला हवी. याचा उल्लेख सुद्धा याच्यामध्ये असायला हवा की कशा पद्धतीने हा अंमलबजावणी उद्देश सफल करण्यासाठी ही पदं कधी भरण्यात येतील याची एक माहिती याच्यामध्ये असायला हवी असं मला वाटतं. दुसरं, पाठ्यपुस्तकासंदर्भात काही चर्चा झाली परंतु त्यातला एक महत्वाचा मुद्दा मला इथे सांगायला महत्वाचा वाटेल की तो विद्यार्थ्यांसाठी आशय निवडताना जे महाराष्ट्रामध्ये जे शिक्षण तज्ञ आहेत, शिक्षक आहेत, मुख्याध्यापक आहेत, संस्थाचालक आहेत, पालक आहेत, मला असं वाटतं यांच्या निवडक प्रतिनिधींसोबत चर्चा व्हायला हवी आणि नंतरच तो आशय प्रसिद्ध व्हायला हवा किंवा पुस्तकात यायला हवा. कारण की त्यानंतर मग बरेच वादंग होताना दिसतात आणि तो गोंधळ आपल्याला टाळता येईल असं मला वाटतं. त्यानंतर इयत्ते पलीकडील प्रगती यामध्ये असं म्हटलंय 3.411 मध्ये की मूल्यमापनासंदर्भात त्याच्यामध्ये बरीच सविस्तर माहिती दिलेली आहे. परंतु अनुदानित सह ज्या खाजगी शाळा आहेत तिथे मूल्यमापन होताना दिसतंय का हे मला सगळ्यात महत्वाची बाब वाटते. प्रत्यक्ष अधिकाऱ्यांनी तिथे जाऊन मूल्यमापन होणं कशा पद्धतीने त्या शाळा करत आहेत मला असं वाटतं की हे बघायला हवं. कारण की त्याच्यामध्ये असंही म्हटलंय की जर विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असतील तर बाह्य यंत्रणेद्वारे तपासणी करण्यात येईल. हे सगळं ठीक आहे, कौतुकास्पद आहे. परंतु मला असं वाटतं त्या केंद्रानुसार किंवा तालुक्यानुसार तिथे अधिकाऱ्यांनी सुद्धा भेटी द्यायला हव्यात आणि जे याच्यामध्ये म्हटलंय ते नक्की शाळांमध्ये होतंय का नाही हे सुद्धा बघायला हवं. त्याच्यानंतर ICT बद्दल सुद्धा बरंच सविस्तर याच्यामध्ये म्हटलेलं आहे, याचे फायदे सांगितलेले आहेत, त्याचा वापर का करावा हे सांगितलेलं आहे. परंतु महाराष्ट्र राज्याचा विचार करता
सर्व शाळांमध्ये या सुविधा उपलब्ध आहेत का, साहित्य उपलब्ध आहेत का, या सर्व शाळांना एकाच पातळीवर आणण्यासाठी काय प्रकारचं धोरण सरकारचं शासनाचं आहे याबद्दल काही स्पष्टता दिसत नाहीये. अन्यथा अंमलबजावणीमध्ये अनेक अडथळे आपल्याला येताना दिसतील. पुन्हा भारतीय ज्ञान प्रणालीबद्दल आता बोलायला नको, त्यावर सगळ्यांचं बोलून झालेलंच आहे. त्याला आपला सगळ्यांचा विरोध आहेच, त्यावर काही जास्त आता बोलत नाही. आणि भाषा धोरणाचा जो मुद्दा आहे, भाषा धोरणामध्ये 1ली ते 12वी पर्यंत राज्यभाषेबद्दल जे काय म्हटलेलं आहे ते या आराखड्यामध्ये दिसत नाहीये. ते दिसायला हवं असं मला वाटतं. आणि सर्वांच्या मताशी मी सहमत आहे की 3 तारखेपेक्षा अधिक जास्त एक 25-30 दिवस आपल्याला वाढून द्यायला हवेत. आणि एक चांगला सक्षम आराखडा मला असं वाटतं राज्यातील विद्यार्थ्यांना मिळावा अशी मी अपेक्षा बाळगतो. आपण संधी दिली त्याबद्दल आपले आभार, धन्यवाद. धन्यवाद सर. निमंत्रित जे सदस्य होते त्या सर्वांची मनोगत आपण ऐकलेली आहेत. आपल्याकडे आणखी 1-2 प्रतिनिधीला आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आपण संधी देऊ शकतो. ज्यांना मनोगत व्यक्त करायचं आहे त्यांनी कृपया सांगावं. त्याच्यासाठी आपल्याकडे 1-2 प्रतिनिधीला आपण ही संधी देता येईल आपल्याला. नसीम सर. हा बोला सर. अगदी 2 मिनिटांमध्ये सांगायचं आणि जे मुद्दे अगोदर मांडलेले आहेत ते पुन्हा रिपीट करू नयेत. नवीन काही असेल तरच मांडा. हॅलो. हा सर बोला. सर नमस्कार. हा सर बोला ना. सर एक 10 मिनिटापूर्वीच मी जॉईन झालो. हो. एक प्रश्न होता माझा की माझा विषय जो आहे तो इंग्रजी पर्शियन आहे बघा, ज्युनियर कॉलेजला. आपल्याकडे फॉरेन लँग्वेज मध्ये इंग्रजी आणि पर्शियन काय म्हणलं सर? हा बोला सर, ऐकतोय आम्ही. हा ना, आपल्याकडं आता फॉरेन लँग्वेज मध्ये इंग्रजी आणि पर्शियन दिलेलं आहे आणि माझे विषय जे आहे ते इंग्रजी आणि पर्शियन आहे. मग पुढे आता समजायचं कसं राहील नेमकं? असे वैयक्तिक जे प्रश्न आहेत त्यांनी कृपया चॅट बॉक्स मध्ये स्टेट लेवल बुक्स चेंज होत आहेत ना त्याचे. नंतर आपण काही प्रतिक्रिया असतील तर आपण त्या तिथे देऊया. सर आवाज येतोय? कल्पांडे सर. नशीब सर तुम्ही म्यूट मध्ये या. हॅलो. एक मिनिट. आवाज कोणाचा आहे? कोणाचा आवाज आहे हा? अक्षदा काठोळ. आणि इथे प्रश्न विचारायला मीटिंग नाही आहे. फक्त या आराखड्याबद्दल काही शंका नाही, सूचना असतील तर. काही बाकी काही असेल तुमचं वैयक्तिक प्रश्न ते वेगळे करा. पण तुमचं काय होणार वगैरे ते नंतर पाहूयात आपण. थँक्यू. कोण? आणि गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. सगळ्यांना नमस्कार. साहेब आणि सगळ्यांनी खूप छान प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि विषयाची मांडणी पण केलेली आहे. मी एक सामान्य शिक्षिका, पदवीधर शिक्षिका आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये. आणि मला असंच एक म्हणायचं आहे, म्हणजे सूचना नाही मांडायची, पण एवढं सगळ्यांची चर्चा झाल्यानंतर मी फक्त एवढं म्हणू इच्छिते की हा जो आराखडा मांडलेला आहे याच्यामध्ये ना विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांच्याच हिताचा विचार करून फक्त ह्या आराखड्यामध्ये सगळं काही मांडायला हवं. म्हणजे आपण खूप मोठमोठ्या जे असं गप्पां ते नाही म्हणायला पाहिजे, परंतु खूप मोठमोठ्या विषयांना हात घातलेला आहे. त्याच्याऐवजी विद्यार्थी हित कसं साधता येईल त्यावरूनच ह्या सगळ्या आराखड्यामध्ये त्यांना सेंटर मानून त्या पद्धतीने सगळा आराखडा हा पुनर्नियोजित किंवा मग अजून त्याच्यामध्ये थोडाफार बदल करणं आवश्यक आहे. थँक्यू सर. मला वाटतं आपण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाऊया. सर तुम्हाला काही बोलायचंय का? अल्बंडे सर. नाही, मला नाही काही बोलायचंय. यानंतर या राज्यस्तरीय शिक्षण कट्ट्याच्या समारोपासाठी मी यशवंतराव चव्हाण सेंटरचे कार्यक्रम प्रमुख, मानद कार्यक्रम प्रमुख माननीय दत्ता बाळसराफ यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचा समारोप करावा.
दत्ता बाळसराव सर. धन्यवाद माधव. माधव, आवाज येतोय ना? हो, येतोय येतोय. हा हा. तर आदरणीय काळपांडे सर, सर्व मान्यवर आणि आपण सगळ्यांनी ज्यांनी चर्चेत भाग घेतला त्यांनी अगदी वेळेच्या मर्यादित आणि तरीही फार नेमकेपणे सुस्पष्टपणे मुद्दे इथे समोर आणलेले आहेत. आणि त्याच्यानंतर एक दोन शिक्षक आपल्याशी जे बोलले त्यावरून पुन्हा आपल्याला असं लक्षात येतं, ज्या बसंती राय मॅडम म्हणाल्या तसं, का शिक्षक हा आराखडा फार वाचण्यापर्यंत बारकाईने जातील असं आता दिसत नाहीये. आणि त्या संबंधामध्ये खूप जनरल रीतीने बोललं जात आहे. त्यावेळेला ही जी चर्चा आपली झाली ही खूप महत्वाची. आता याच्यामध्ये मुख्यत्वे आपल्या सगळ्या प्रतिसादासाठी तारीख वाढवून मिळणे हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्यानंतर अधिक नेमकेपणे स्पष्टपणे आपल्या सूचना तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी जे काही प्रयत्न करायचे ते शिक्षण विकास मंचाचे जे काही प्रमुख मंडळी आहेत ती निश्चितपणे यासाठी प्रयत्न करतील. आज आपण सगळेजण या वेळामध्ये इथे सगळे आलात आणि अगदी वेळेत सगळ्यांनी मांडणी केली. पुढे महाराष्ट्रामध्ये आता पुढचे 8-10 दिवस अनेक अर्थाने खूप इतर गोष्टींवर जेव्हा लोकांचं लक्ष वेधलं गेलेलं असेल त्यावेळेला या गोष्टीकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे आपण लावून धरणं आणि आत्ताची जी चर्चा झाली त्यात माधव सूर्यवंशी किंवा त्यांचे सहकारी असेल त्यांनी माध्यमांच्या माध्यमातून ही चर्चेतले काही प्रमुख मुद्दे कसे हायलाईट होतील आणि लोकांच्या चर्चेमध्ये जातील आणि प्रशासनाकडे पण ते पोहोचतील याची काळजी मला वाटतं आपण सगळे मिळून घेऊया. आणि या आराखड्याच्या संबंधामध्ये एक अतिशय कॅज्युअल दृष्टिकोन जो आपल्याला दिसतोय, जो आपल्या सगळ्यांच्या बोलण्यातून आला की प्रशासनाचा, त्याला कुठेतरी आळा बसून याच्याकडे गांभीर्याने त्याने पाहावं आणि ज्या सूचना आपल्या सगळ्यांच्या येत आहेत त्याच्यावर चर्चा करण्यासाठी लवकरात लवकर तिकडनं काही प्रतिसाद यावा अशी अपेक्षा यानंतर आपली निश्चितच आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे या चर्चेमध्ये सहभागी घेणाऱ्यांचे, चर्चेला उपस्थित असणाऱ्यांचे झूमवर आणि फेसबुकवर सुद्धा मोठ्या संख्येने यामध्ये लोकांनी सहभाग घेतलेला आहे. त्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपण जी काही अपेक्षा इथे व्यक्त केलेली आहे त्याप्रमाणे पुढे घडावं आणि ते घडण्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करू. माधव सूर्यवंशी सरांना हा कार्यक्रम संपवण्याची विनंती करतो. धन्यवाद दत्ताजी. संयोजकाच्या वतीने आजची ही जी हा जो राज्यस्तरीय शिक्षण कट्टा आहे तो या ठिकाणी आपण थांबवत आहोत. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनपूर्वक आभार.